युनिक फाउंडेशनचे आणि माझे संबंध बरेच जुने आहेत आणि खूप मित्रत्वाचे प्रोफेशनल संबंध राहिलेले आहेत. कोरोनाचा पाहुणा आपल्या घरामध्ये घुसून, जबरदस्तीने घुसून आता बरेच दिवस झालेत आणि ह्या कोरोनाने आपल्या घरात जो काही धुडगूस घातलेला आहे, त्याची 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 ओळख किंवा त्याच्या वेदना, त्याच्या यातना आपण सर्वच जण भोगत आहोत. त्याच्यामुळे कोरोनाने काय हाहाकार उडवला आहे, ह्याबद्दल मी कमी बोलू इच्छितो. कारण आपल्याला आपण सध्या त्याच्यातून जात आहोत. त्याच्यासाठी वेगळा वेळ वेस्ट करायची देखील गरज नाहीये. विषयाकडे येण्यापूर्वी मी काही 2-3 गोष्टी एक एक पार्श्वभूमी म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. एक म्हणजे साथीचे रोग मानवी जातीला तसे नवीन नाहीत. वेगवेगळ्या प्रकारे अ, अ, वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या तीव्रतेचे साथीचे रोग सातत्याने ह्याच्याही पूर्वी आलेले आहेत. अगदी अलीकडच्या काळात देखील आलेले आहेत. अ, कोरोनाचं वैशिष्ट्य हे आहे, की पूर्वीचे साथीचे रोग जसे एखाद्या विशिष्ट भूभागामध्ये मर्यादित राहायचे, तसा कोरोना नाही. जगामधला पृथ्वीवरचा एक भूभाग असा नसेल, की जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. अख्खं जग एकाच वेळे कवेत घेण्याची कोरोनाची जी काही कुवत सिद्ध झालेली आहे, ती खूप भयानक आहे. अनेक अर्थाने भयानक आहे. त्याच्याकडे मी येईनच. आणि दुसरे कोरोनाचे वैशिष्ट्य म्हणजे, की त्याचा अर्थव्यवस्थांवर देशाच्या आणि जागतिक झालेला जो प्राणांतिक परिणाम आहे, तो देखील अनप्रेसिडेंटेड, न भूतो असा आहे. न भविष्यती असेल की नाही माहित नाही, ते आपल्यावरती असेल. आणि म्हणूनच कोरोनापासून आपण काय काय धडे शिकू शकतो, हा फक्त आपणच नाही तर सर्व मानवजातीनी त्याचा विचार केला पाहिजे. मी कोरोनाचा हाहाकार ह्या विषयावरती बोलताना हे नमूद करू इच्छितो, की विकसित देश आणि विकसनशील देश यांच्यामध्ये उडवलेला हाहाकार याच्यामध्ये फरक आहे. ह्या हा हाहाकार शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये वेगवेगळा आहे. आणि अगदी स्पष्टच बोलायचं तर त्याला वर्गीय आणि जातीय आयाम देखील आहेत. आपल्या देशात विशेषतः ज्या पद्धतीने, ज्या धिसडघाईने लॉकडाऊन वरून लादला गेला, त्याच्यातून देखील मोठ्या प्रमाणावरती हाहाकार उडाला. परंतु त्याच्यावरती टीका करण्यात देखील मी माझा आपला वेळ घालवू इच्छित नाही. कारण अनेक मीडियामध्ये, वर्तमानपत्रात, सोशल मीडियावरती हे सगळे विषय, ह्या सगळ्या विषयांना खरं तर स्पर्श झालेले आहेत. त्याच्यामुळे माहीत असलेल्या गोष्टी मी त्याच्यावरती बोलत नाही. माझा आत्ताचा विषयाचा जो प्रिमाइस आहे, जो पाया आहे, तो असा आहे, की साथीचे रोग जर जसे येत असतात, तसे निसर्गाने लादलेली आरिष्ट देखील आपल्याला नवीन नाहीत. उदाहरणार्थ भूकंप, महापूर, अतिवृष्टी, मला वाटतं एक दशकापूर्वी येऊन गेलेली सुनामी. त्याच्यामुळे निसर्गाची अरिष्ट आणि निसर्गाच्या अरिष्टामुळे उडालेला हाहाकार, हा देखील ही संकल्पना किंवा ही जी काही कॉज आणि इफेक्ट अशी जी लिंक आहे,
की निसर्गाचं अरिष्ट आणि त्याच्यातून आपल्याला मानवजातीनी फेस केलेली संकट. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो असा, की अरिष्टांची तीव्रता जरी कमी जास्त असली, खूप महत्वाचं बोलतोय लक्ष द्या. अरिष्ट तीव्रतेची असतात आपल्याला माहिती आहे. भूकंप रिश्टर स्केलवरती मोजला जातो. पुराच्या देखील पातळ्या असतात. किती क्युसेक्स पाणी आलं वगैरे, वगैरे. परंतु ह्या अरिष्टाची तीव्रता आणि त्याने केलेले नुकसान ह्याचा वन टू वन कॉरेस्पॉन्डन्स मात्र नसतो. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या विषयाच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे, की अमुक-अमुक तीव्रतेचा भूकंप झाला तर इतकी हजार माणसं मरणार किंवा इतके हजारो कोटीचं नुकसान होणार असं नसतं. मग संबंध कशामुळे तयार होतो? तर तिथे आपण राजकीय अर्थव्यवस्थेकडे येतो, की नदीच्या पात्रामध्ये जर तुम्ही घरं बसवलेली असतील, भूकंप प्रवण क्षेत्र माहीत असून बांधकाम केलेलं असेल आणि बांधकामाचा खर्च वाचवण्यासाठी ज्याला 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 अर्थक्वेक रेझिस्टंट मटेरियल म्हणतात, वेगळ्या पद्धतीचं आर्किटेक्चर म्हणतात. अशा प्रकारची कुठलीही काळजी न घेता जर तुम्ही बांधकाम केलेलं असेल, तर कमी रिश्टरच्या भूकंपामध्ये देखील नुकसान प्रचंड होऊ शकतं आणि त्या काळज्या जर घेतलेल्या असतील, तर अगदी तीव्रतेचा भूकंप होऊन देखील कमी नुकसान होऊ शकतं. तीच गोष्ट पुराची आहे, तीच गोष्ट अतिवृष्टीची आहे, तीच गोष्ट विविध प्रकारच्या नैसर्गिक अरिष्टाची आहे. तर हा जो काही एक एक पडदा, एक बॅकग्राऊंड तुमच्या समोर मी ठेवतोय, हा माझा प्रिमाइस आहे. कोरोनाच्या हाहाकाराची तीव्रता किंवा त्याने केलेलं नुकसान हे हे मोजताना किंवा हे समजून घेताना खरं तर मी विषयाचं शीर्षक, विषयाचं टायटल ठरवल्यानंतर स्वतः मी थोड्याशा द्विधा मनस्थितीमध्ये होतो, की आपण ते शीर्षक बरोबर दिलंय का? हा दुसरा मुद्दा पण माझा महत्वाचा आहे. मी ज्याला मानवनिर्मित म्हणतोय, ते खरं तर शीर्षक शासन निर्मित असायला पाहिजे. हा मुद्दा खूप महत्वाचा अशासाठी आहे, कारण आपल्याकडे असं तत्वज्ञान मानलं जातं, की पर्यावरणाचा नाश केला तर कोणी केला? तर तो मानवाने केला. हां. तिथे जगामधल्या मोठ्या-मोठ्या कॉर्पोरेट्स आणि त्यांनी त्यांनी जंगलं नष्ट करणं, त्यांनी पाण्याचे स्रोत नष्ट करणं, कुठल्याही एन्व्हायर्नमेंटल मिटिगेशन ज्याला म्हणता येईल, हवेतलं प्रदूषण त्याला ते ते कमी व्हावं म्हणून ज्या काही उपाययोजना करायच्या असतात, ते उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि नफा टिकवण्यासाठी ते खर्च न करणं, अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे पृथ्वीवरचे 750 कोटी माणसं सगळीच्या सगळी जबाबदार आहेत का? मित्रांनो तुम्हीच विचार करा. त्याच्यामुळे अ, अ, ज्यावेळी आपण मानव निर्मित असं म्हणतो, त्याचा खरा अर्थ शासन निर्मित आहे आणि शासन निर्मित मध्ये देखील मी असं म्हणेन, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये बाय ओमिशन ऑर कमिशन म्हणजे सजग कृती केल्यामुळे किंवा कृती करायला नकार दिल्यामुळे कोणी शासनाने तयार झालेले जे काही प्रश्न आहेत, जे काही राजकीय अर्थव्यवस्थेची फ्रेम आहे, पॉलिटिकल इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो, ती पॉलिटिकल इकॉनॉमी लक्षात घेऊन आपल्याला मगाशी मी जसं भूकंपाचं, अतिवृष्टीचं, महापुराचं उदाहरण दिलं, तसं कोरोना आला, आपल्या अंगावर आदळला. कोरोनाची निर्मिती मानवनिर्मित नाही मान्य. परंतु कोरोनाने उडवलेला हाहाकार आणि त्याची तीव्रता ही मात्र पॉलिटिकल इकॉनॉमीच्या फ्रेम मधूनच बघावी लागेल. ती मात्र तशी ज्याला काय म्हणतात फेस व्हॅल्यू वरती घेता येणार नाही. ज्यावेळी मी राजकीय अर्थव्यवस्था म्हणतो, ती आपल्याला माहिती आहे, की ज्याला एखाद्या मेकॅनिकल घड्याळ पूर्वीचं जसं असायचं त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल किंवा कुठलंही एखादं गुंतागुंतीचं यंत्र बघितलं, तर अनेक चाकं एकमेकात गुंफलेली असतात. कुठलीही राजकीय अर्थव्यवस्था ही अनेक छोटी-मोठी वेगवेगळ्या शक्तीची, वेगवेगळ्या दात्यांची चाकं एकमेकात गुंफलेली राजकीय अर्थव्यवस्था असते.
परंतु हा सगळा पट उलगडून दाखवण्याचं माझं प्रयोजन नाही. मी त्याच्यातली 2 चाकं समोर आपल्या घेत आहे आणि ती आहेत की आरोग्य व्यवस्थेची पॉलिटिकल इकॉनॉमी विशिष्ट प्रकारची आरोग्य व्यवस्थेची ज्याला आपण हेल्थ सेक्टर म्हणतो, आरोग्य व्यवस्थेची पॉलिटिकल इकॉनॉमी आणि त्याच्या मागचं तत्वज्ञान विशिष्ट प्रकारचं असल्यामुळे कोरोनाचा हाहाकार 10 पटीनी किंवा 100 पटीनी त्याची जी इंटेन्सिटी आहे ती वाढलेली आहे. हे माझं पहिलं प्रमेय आहे ज्याच्यावरती मी बोलणार आहे. आणि दुसरं माझं प्रमेय आहे की जागतिकीकरणाचं विशिष्ट प्रारूप लक्षात घ्या. आपण जागतिकीकरण असं म्हणत नाहीये. जागतिकीकरणाची अनेक प्रारूप असू शकतात. 5, 10 किती असू शकतात ते आपल्यावरती आहे. तर जागतिकीकरणाचं गेल्या 30-40 वर्षामध्ये राबवलं गेलेलं विशिष्ट प्रारूप हे कोरोनाचा हाहाकार 10, 100, 1000 पटींनी वाढवण्यामध्ये कसा कारणीभूत आहे हे आपण बघणार आहोत. तर मी माझ्या पहिल्या प्रमेयाकडे येतोय, आरोग्य क्षेत्राची राजकीय अर्थव्यवस्था. तिथे देखील मी आज ह्याच्यावरती भर देत नाहीये की कोरोना अचानक आला, त्याची अजून लस उपलब्ध नाहीये, त्याचं औषध उपलब्ध नाहीये, हे सगळं आहे, मान्य आहे मला. मी परत म्हणेन की आपण जरा राजकीय अर्थव्यवस्था किंवा त्याच्या मागचं जे तत्वज्ञान आहे आरोग्य व्यवस्थेचं, तर दोन जे खांब आहेत आत्ताच्या आरोग्य व्यवस्थेच्या राजकीय तत्वज्ञानाचे 2 खांब ते काय आहेत? तर आजचं आरोग्य क्षेत्राशी संबंधित राजकीय तत्वज्ञान असं मानतं की आरोग्य सेवा ही व्यक्तीसाठी सेवा आहे. इट कॅन बी अ पर्सनलाइज्ड सर्व्हिस आणि पर्सनलाइज्ड सर्व्हिस एकदा आपण मानलं की आरोग्य सेवा ही एक व्यक्तिकेंद्री किंवा एखाद्या व्यक्तीसाठी सेवा आहे. जसं शर्ट, मी शर्ट घातला की तो दुसरा घालू शकत नाही. तसंच वेगवेगळं जे काही कमोडिफिकेशन आपल्या ह्याच्यात झालेलं आहे त्याचंच एक्सटेन्शन आपल्याला आरोग्य सेवेच्या राजकीय तत्वज्ञानामध्ये दिसतं की आरोग्य सेवा ही पर्सनलाइज्ड सेवा असेल, ती विक्रीसाठी उपलब्ध असेल, त्याला प्राइस टॅग असेल आणि जो जास्त पैसे देऊ शकेल त्याला अधिक चांगलं प्रॉडक्ट लक्षात घ्या. आरोग्य सेवेचं किंवा मेडिकल सर्व्हिस म्हणजे एखाद्याकडे ₹2000 असतील तर त्या किमतीप्रमाणे त्याला आरोग्य सेवा मिळेल. ज्याच्याकडे ₹10,000 देण्याची तयारी असेल त्याला त्याप्रमाणे मिळेल. त्याच्यामुळे आरोग्य सेवेचं कमोडिफिकेशन हे आरोग्य क्षेत्राच्या राजकीय तत्वज्ञानाचा एक खांब आहे. आता गोची कुठे होतीये की पॅन्डेमिक ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, महामारी म्हणा, महासाथ म्हणा, ही ह्या तत्वज्ञानाच्या फ्रेममध्ये बसतच नाही. महामारी ही पर्सनलाइज्ड त्याला महामारीला किंवा पॅन्डेमिकला पर्सनलाइज्ड सर्व्हिस असूच शकत नाही. म्हणजे तू जर कोरोना युक्त असशील तर तू मला देखील कोरोना युक्त करू शकतोस आणि तू कोरोना मुक्त होणं हे मी कोरोना मुक्त होण्याची पूर्वअट आहे, हे लक्षात घ्या. ही गोची झालेली आहे. आरोग्य क्षेत्राच्या राजकीय तत्वज्ञानामध्ये जिथे आरोग्य सेवा ही पर्सनलाइज्ड केली गेली, त्याच्यामध्ये पॅन्डेमिक त्या फ्रेममध्ये बसायला नकार देतं. म्हणून संपूर्ण आरोग्य क्षेत्र ती जी फ्रेम आहे ती पॅन्डेमिकला उत्तर देऊ शकत नाही. हा पहिला खांब आहे. दुसरा खांब आहे तो वैद्यकीय संशोधनाशी संबंधित. पॅन्डेमिक किंवा तत्सम साथी खरं तर नेटफ्लिक्सवरती एक फिल्म आहे ह्याच्या संदर्भात. त्याच्यातच त्यांनी कुठेतरी म्हटलेलं मला आठवतंय की पृथ्वीवरचे जे व्हायरसेस आहेत ते काही लाखांमध्ये मोजले जातात. मला एक्झॅक्ट नंबर माहित नाही, परंतु 15-16 लाख. मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की काही लाख विषाणू पृथ्वी तलावावरती अस्तित्वात आहेत आणि आणि माणसाला फक्त काही हजार विषाणूंची माहिती आहे. काहीतरी 3 का 4,000 विषाणूंची माहिती आहे. त्याच्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये तुम्हाला आठवत असेल सार्स, मार्स, इबोला,
निफा अशा पद्धतीचे वेगवेगळे विषाणूंचा प्रसार आपल्याकडे झाला. परंतु त्याचं जे गांभीर्य आहे ते घेतलं गेलं नाही. ते आपल्या आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या मनावरती ते रजिस्टर झालं नाही. अनेक शास्त्रज्ञांनी ह्याच्यानंतर देखील महाभयानक विषाणूंच्या साथी येऊ शकतात ह्याचे इशारे दिले होते. परंतु ते इशारे काय म्हणतात, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देण्यात आले. आणि ह्याचं कारण असंच आहे, की इथलं वैद्यकीय क्षेत्र हे जास्त त्याचा तत्वज्ञानाचा दुसरा जो खांब आहे, तो आहे की रोगावरती इलाज करायचा, ज्याला क्युरेटिव्ह मेडिसिन म्हणता येईल. देर आर टू वेज, वन इज प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, अदर इज द क्युरेटिव्ह मेडिसिन. त्याच्यामुळे रोगावरती इलाज कसा करायचा ह्याच्यावरती प्रचंड संशोधन केलं गेलं किंवा केलं जात आहे. परंतु रोग मुळात होऊच नयेत ह्यासाठी संशोधनाची जी काही गरज आहे ती आत्ताच आरोग्य क्षेत्राचं जे राजकीय तत्वज्ञान आहे ते रोग होऊच नये म्हणून त्याच्यावरती संशोधनाला लागणारे लाखो कोटी रुपये जे काही खर्च करायला लागतात संशोधनावरती ते केले जात नाहीत. याचं कारण उघड आहे. कारण जर आरोग्य क्षेत्रामध्ये हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, मेडिसिन्स, इंजेक्शन्स ही जी काही प्रॉडक्ट्स आहेत, ही काही कमोडिफाईड प्रॉडक्ट्स आणि सेवा आहेत, त्या रोग झाल्याशिवाय त्याचं मार्केट होऊच शकत नाही. लक्षात घ्या, उद्या जर आरोग्य क्षेत्राने असं राजकीय तत्वज्ञान आत्मसात केलं की आपण रोग होऊच नयेत ह्याच्यासाठी लाखो कोटी रुपये संशोधनासाठी खर्च करूया आणि वेगवेगळे पृथ्वी तलावरचे जे काही रोग आहेत ते कसे काय एलिमिनेट होतील ह्या दृष्टीने प्रयत्न करूया, तर मला असं वाटतं की अनेक औषध कंपन्यांचे जे काही शेअर्स आहेत ते 10 आणि 20% येतील, कारण त्यांचा बिझनेस व्हॉल्यूम कमी होईल. हे 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 जी काही राजकीय त्याच्या तत्वज्ञानाची जी फ्रेम आहे ती आपण लक्षात ठेवूया. आरोग्य क्षेत्राशी संबंधित आपण अधिक जे काही जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की विषाणूंचा प्रादुर्भाव किंवा विषाणूंची जी काही त्याची जी काही क्षमता आहे अटॅक करायची आणि अतिशय प्राणांतिक अटॅक करायची, त्याचा संबंध हा माणसाच्या रोग प्रतिकार शक्तीशी कुठेतरी असतो. आणि हा जो काही फिनॉमिना आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य अतिशय कमकुवत असणं, पाणी पुरवठा किंवा पिण्याचं पाणी जे काही कुटुंबांना लागतं त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असणं, हवा आणि पाण्याचं प्रदूषण. त्याच्यामुळे आरोग्य क्षेत्र हा काही फक्त पर्सनलाइज नाही हे आपण बघितलं. त्याचा संबंध कुठेतरी सार्वजनिक आरोग्याशी आहे आणि हे सार्वजनिक आरोग्य चांगलं असणार की नाही ह्याचा संबंध त्या काळातल्या राजकीय अर्थव्यवस्थेशी आहे. असा आपला मुद्दा आहे. आरोग्य क्षेत्राशी संबंधित आपला पुढचा जो मुद्दा आहे तो आहे विशेषतः इस्पितळांचे खाजगीकरण आणि ते जे काही अंमलात आणले गेलेलं जो काही मोड आहे, विशेषतः अमेरिका ही शोकेस म्हणता येईल या सगळ्या अभ्यासासाठी, की इस्पितळांच्या खाजगीकरण. मी फक्त खाजगी इस्पितळ खूप कोरोनाच्या टेस्टिंगला खूप चार्ज करतात वगैरे इथपर्यंत नाहीये. त्याची पॉलिटिकल इकॉनॉमी लक्षात घ्या. आणि ज्यावेळी पॅन्डेमिक येतो, ज्यावेळी महासाथ किंवा महामारी येते त्यावेळी इस्पितळांच्या खाजगीकरण हे कसं अडथळा ठरू शकतं त्याच्यावरती मी 2 मिनिटं बोलणार आहे. इस्पितळामध्ये ज्यावेळी खाजगी भांडवल येतं त्यावेळी खाजगी भांडवल हे एखादा पोलाद प्रकल्प किंवा एखादा वाहन उद्योग किंवा एखादा गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिट ह्याच्याकडे जसं बघेल त्याच्यात आणि इस्पितळाच्या प्रकल्पामध्ये फरक करत नाही. कारण खाजगी भांडवलाचं आर्थिक तत्वज्ञान हे नफा केंद्रीय असल्यामुळे इस्पितळाचा प्रकल्प राबवताना देखील
ते त्याच पद्धतीचं इकॉनॉमिक आणि फायनान्शियल अॅनालिटिकल टूल्स वापरतं, जे ते पोलाद प्रकल्पाला, वाहन प्रकल्पाला आणि गारमेंट उद्योगाला वापरेल. ह्याच्यातून होतं काय, की अ, 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 आरोग्य क्षेत्राकडे, विशेषतः इस्पितळांकडे विशिष्ट ज्या क्षमता तयार व्हायला पाहिजेत, नंबर ऑफ बेड्स, इस्पितळ हे नेहमी किती खाटांचं इस्पितळ आहे, तर 100 खाटांचं, 500 खाटांचं. इस्पितळांची कपॅसिटी, इस्पितळांची क्षमता ही खाटांवरती मोजली जाते आणि कुठलंही खाजगी खाजगी इस्पितळ किंवा इस्पितळात घातलेलं खाजगी भांडवल हे नेहमी डिमांड आणि सप्लाय किंवा आपल्याला ह्याच्यामध्ये मार्केट साईज किती आहे त्या पद्धतीने त्याच्या क्षमता तयार करतं. ह्याचा संबंध परत पॅन्डेमिकशी आहे. पॅन्डेमिक ज्यावेळी एकाच वेळे लाखो व्यक्तींना त्याचा 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 प्रादुर्भाव होत असेल, तर तुमच्याकडे एक्सेस कपॅसिटी हवी. समाजाकडे किंवा आरोग्य क्षेत्राकडे एक्सेस कपॅसिटी हवी. ह्याचा अर्थ काय, की नॉर्मल टाईममध्ये ती एक्सेस कपॅसिटी ही विना वापर अनयुटिलाइज्ड राहू शकते आणि इथे खाजगी इस्पितळांची गोची होते. त्याच्यामुळे इस्पितळं खाजगी मालकीची असल्यामुळे ते कधीही कुठल्याही प्रकारच्या अतिरिक्त क्षमता तयारच करणार नाहीत. कारण त्या जर त्यांनी केल्या आणि त्या जर विना वापर राहिल्या, तर त्यांचा रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा जो रेट आहे, तो कमी होणार. त्याच्यामुळे जास्तीत जास्त कपॅसिटी युटिलायझेशन हा खाजगी भांडवलासाठी अत्यावश्यक भाग आहे. परंतु पॅन्डेमिकमध्ये खाटांची जास्त क्षमता, व्हेंटिलेटर्सची जास्त क्षमता, आयसीयूची जास्त क्षमता नसेल, तर काय होतं ते आपण आता बघत आहोत आणि हे जगभर होतंय. तर ह्याचा संबंध मी फक्त खाजगीकरणाशी देत नाहीये किंवा त्याच्यातल्या असलेल्या शोषक स्वरूपावरती भर देत नाहीये. परंतु 2 दीज आर स्ट्रक्चरल इश्यूज. पॅन्डेमिक माझा सगळा भर हा पॅन्डेमिक या शब्दावरती आहे, की पॅन्डेमिक आणि आरोग्य क्षेत्राची अर्थव्यवस्था कुठे-कुठे स्ट्रक्चरल मिसमॅच आहेत ह्याच्याशी आहे. तिसरा स्ट्रक्चरल इश्यू आहे आरोग्य क्षेत्राशी संबंधित, तो आहे आरोग्य विम्याचा. संपूर्ण आरोग्याची जी ट्रीटमेंट आहे, हेल्थची जी ट्रीटमेंट आहे, ती विमा आधारित आहे. विमा हे एक प्रॉडक्ट बनवलं गेलं, हेल्थ इन्शुरन्स आणि त्याच्यातनं आपल्याला जसं माहिती आहे, की विम्याचा आपण हप्ता भरतो, त्या विम्याच्या हप्त्यातून आपल्याला कव्हर मिळतं. अमेरिका परत इज अ शोकेस कारण आपल्याकडे त्या पद्धतीचा आरोग्य विमा अजून पेनिट्रेट झालेला नाही असं मी म्हणेन. त्याच्यामुळे परत-परत धडे जर गिरवायचे असतील, धडे जर शोधायचे असतील, तर अमेरिका इज प्रोव्हायडिंग अ व्हेरी गुड केस स्टडी फॉर अस. तर विम्याचं कव्हर जर कमी असेल, तर तुम्हाला कमी ट्रीटमेंट मिळणार, हे तर आपण बघितलंच. पण त्याचा संबंध पॅन्डेमिकशी कसा आहे? तर अमेरिकेमध्ये हे सिद्ध झालेलं आहे. आपल्याकडे पण त्याचा त्याचा त्याच्या त्याच्या बातम्या कुठे-कुठे येत असतात, की खाजगी इस्पितळांनी 4,000 टेस्टसाठी ₹4,000 चार्ज केले वगैरे, वगैरे. तर अमेरिकेमधल्या अनेक गरीब कुटुंबांनी कोरोनाची लक्षणं दिसत असून देखील लक्षात घ्या, कोरोनाची लक्षणं दिसत असून देखील इस्पितळांमध्ये टेस्ट करायला किंवा उपचार करायला जाणं टाळलं, कारण त्यांचं कव्हर हे एक्झॉस्ट झालं असतं आणि ह्याचं जे कव्हर असतं हेल्थ इन्शुरन्सचं ते कुटुंबासाठी असतं. त्याच्यामुळे एकाच व्यक्तीने सगळं समजा 2 लाखाचं कव्हर तुम्हाला सँक्शन झालेलं आहे आणि एकाच व्यक्तीने कोरोनाच्या लक्षणांमुळे आणि ट्रीटमेंटमुळे त्याच्यातले ₹1.5 लाख खाल्ले, तर इतर 4 माणसांना कव्हरच उरणार नाही वर्षभरासाठी. ह्या पद्धतीची कंपल्शन्स लक्षात घ्या, ही सगळी विचार करणारी माणसं आहेत, ती काय बुद्धू नाहीत. मुद्दा काय आहे? मुद्दा आहे स्ट्रक्चरल मिसमॅचचा. तर हे माझे आरोग्य क्षेत्राशी संबंधित जे मुद्दे होते, की पॅन्डेमिक आणि आरोग्य क्षेत्राचं राजकीय तत्वज्ञानाची फ्रेम ही कशी कॉन्फ्लिक्टमध्ये येत आहे, हे असे 4-5 मुद्दे मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. माझा शेवटचा आणि तिसरा जो हे असणार आहे पुढची 10 मिनिटं, तो आहे राजकीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भातले असेच 3 एक मुद्दे मी तुमच्यापर्यंत
पोहोचवणार आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी आपण आर्थिक किंवा राजकीय अर्थव्यवस्था आणि राजकीय अर्थव्यवस्थेचे तत्वज्ञान असं आपण म्हणतो, तो माझा इशारा ज्याला निओ लिबरल इकॉनॉमिक थॉट, नवउदारमतवादी आर्थिक तत्वज्ञान असं जे म्हणतो, त्याच्यावरती आहे. आणि त्याच्यातून काय काय इश्यूज झाले, जे कोरोना पॅन्डेमिकनी हा 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 इतर कुठला रोग नाहीये. हा पॅन्डेमिक आहे, महामारी आहे आणि त्याचं सूत्र काय आहे, की त्याला पर्सनलाइज्ड सर्व्हिसेस नाही हे सूत्र आहे. एवढंच लक्षात द्या. पहिलं जे आर्थिक ह्याच्यातलं जे भाग आहे कोरोनाशी संबंधित, तो आहे की याचे उल्लेख इतर मीडियामध्ये पण झालेले आहेत, की कोरोना विमानातून बसून आला. खरंच आहे ते, की ज्या वेगाने म्हणजे विमानाच्याच वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव सर्व जगात सुरुवात त्याची चीनमधल्या वुहान प्रांतातून झाली. पण एका रात्रीत तो इटालीमध्ये पोहोचला, इटालीतून अमेरिकेत पोहोचला, सो ऑन अँड सो फोर्थ. हा जो मुद्दा आहे, की जागतिकीकरणामुळे जग जवळ येणं आणि तुम्हाला आकडेवारीतच सांगायचं झालं तर 2018 का 2019 मध्ये मला एक्झॅक्टली आठवत नाही. 800 कोटी लोकांनी विमान प्रवास केलेले आहेत, आंतरराष्ट्रीय विमान प्रवास केलेले आहेत. एवढं म्हणजे विमानाने प्रवास करणं आणि विमानाने प्रवास करून हजारो मैलांवरचे जी काही स्थानं आहेत, ती जवळ घेणं किंवा जवळ आणणं, हा संपूर्ण जो काही जागतिकीकरणाचा मी चांगलं का वाईट म्हणत नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ ह्या प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पर्यटक आहेत. मला पर्यटन करायला आवडतं. त्याच्यामुळे मी 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 व्हॅल्यू जजमेंट नाही करत आहे. लक्षात घ्या किंवा हे वाईट, ते वाईट, विमानाचा प्रवास वाईट असं नाही. आय एम मेकिंग प्लेन स्टेटमेंट्स, की जागतिकीकरणाचे जे काही फॉलआउट्स आहेत, की मोठ्या प्रमाणावरती लोकांनी विमान ह्याचा संबंध म्हणजे ह्याची तुलना आपल्याला कदाचित 1918 बरोबर एका शतकापूर्वी, ज्याला स्पॅनिश फ्लू वगैरे म्हटलं जातं, त्याच्याशी करता येईल, की त्या काळात तो देखील तेवढाच खतरनाक होता असं सांगितलं जातं लिटरेचरमध्ये. परंतु आता 100 वर्षानंतर जग ज्या पद्धतीने जवळ आलेलं आहे, त्याचा संबंध तेवढं ते त्यावेळी जवळ आलेलं नव्हतं, हे उघड आहे. त्याच्यामुळे संपूर्ण जग, जे मी पहिल्या माझ्या प्रस्तावनेत म्हटलं होतं, की एक भूभाग असा नाही पृथ्वीवरचा, 200च्या 200 देश, राष्ट्र पृथ्वीवरती आहेत. त्या सगळ्यांमध्ये आज कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याचा संबंध याच्याशी कुठेतरी आहे. जागतिकीकरणाचा प्रारूपाचं मी जे उदाहरण दिलं, त्याच्याकडे आम्ही येतोय आणि त्याच्यामुळे हाहाकार जो उडाला, कोरोनाचा जो काही हाहाकार उडाला, एक आहे वैद्यकीय क्षेत्रातून उडालेला हाहाकार, ज्याची आपण माहिती घेतली, आणि दुसरा आर्थिक क्षेत्रातून किंवा अर्थव्यवस्था कोसळल्यामुळे उडालेला हाहाकार. हे दोन हाहाकाराच्या दोन कॅटेगरीज मी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था का कोलमडल्या अशा एका रात्रीत, त्याचं विश्लेषण करताना किंवा त्याचं हे समजून घेताना आपण जागतिकीकरणाच्या सध्याच्या प्रारूपाकडे येतोय. गेल्या 30-40 वर्षातलं जे काही जागतिकीकरण होतं, ते मोठ्या प्रमाणावरती, ज्याला बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणतात, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स, ह्या गेल्या 30 वर्षाच्या जागतिकीकरणाच्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरती होत्या. संपूर्ण जागतिकीकरणाची प्रक्रिया ही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आणि वित्त भांडवलाच्या अधिपत्याखाली घडवून आणलेली आहे. आपण आज जे वेगवेगळे प्रकारची उत्पादनं खरेदी करतो, उपभोग करतो, ती उत्पादनं गेली काही शतकं देखील बनत होती. परंतु त्यावेळी उत्पादनाची जी काही केंद्र होती, उत्पादनाची जी काही पद्धती होती, ती बऱ्याच प्रमाणात, ज्याला एका शेड खालचं उत्पादन, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरती कच्चा माल, स्पेअर पार्ट गोळा करणं आणि त्याच्यातून एका शेड खाली, म्हणजे कापसाच्या गाठी येऊन मुंबईच्या मिलच्या गोडाऊनमध्ये पडणार आणि त्याचा धागा पण बनणार,
त्याच्या स्पिनिंग मिल्स असतील, त्या स्पिनिंग मिल्स मधून धागा बनणार, त्या धाग्याचा लूम मधून कापड बनणार, त्या कापडाचे गाठडे बाहेर जाणार, मग ते कापडे गारमेंट इंडस्ट्रीमध्ये जाणार, त्याच्यातून शर्ट वगैरे वगैरे बनणार. असं जे होतं ते त्याला म्हणतात एककेंद्री असं म्हणता येईल. गेल्या 30 वर्षाच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये जे बदल झाले त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये त्याला ग्लोबल व्हॅल्यू चेन्स असं म्हणतात. म्हणजे वाहन उद्योग जरी घेतला तरी वाहन उद्योगामध्ये अनेक कंपन्या अशा आहेत की ज्या फक्त स्टिअरिंग व्हील्सच तयार करतात किंवा ती कारमध्ये लागणारी अपहोल्स्ट्रीज तयार करतात किंवा शर्टला लागणाऱ्या कॉलर्सच तयार करतात. म्हणजे जे जे एंड प्रॉडक्ट असतं, जे 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 उत्पादन असतं शेवटचं, ज्याला आपण उपभोग्य वस्तू असं म्हणू शकतो, जे आपण प्रत्यक्ष विकत घेऊन उपभोग घेतो, त्या त्या वस्तूचा, उपभोग्य वस्तूचा वस्तूच्या पायऱ्या तयार केल्या गेल्या किंवा त्या वस्तूला अनेक छोट्या छोट्या भागांमध्ये विभागलं गेलं आणि त्या पायऱ्या, ज्याला व्हॅल्यू ऍडिशनच्या पायऱ्या, मूल्य वृद्धीच्या पायऱ्या असं म्हणता येईल, त्या वेगवेगळ्या ठिकाणी बनवल्या गेल्या. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे एकाच राष्ट्रात नाही, तर वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये बनवल्या गेल्या. ह्याच्यातून मोठ्या प्रमाणावरती ज्याला उत्पादन साखळीतून तयार होणारे उत्पादन असं त्याला म्हणता येईल. म्हणजे पूर्वीचं मॉडेल होतं ते एककेंद्रीय होतं आणि आत्ताचं जे मॉडेल आहे ते ज्याला ग्लोबल व्हॅल्यू चेन्स म्हणजे उत्पादनाच्या साखळ्या मधून तयार झालेलं उत्पादन असं त्याला म्हणता येईल. ह्याचा संबंध जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याशी कुठेतरी आहे. तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळी आपण साखळी म्हणतो त्यावेळी त्याला कड्या असतात आणि ज्यावेळी एक कडी तुटते काही कारणाने त्यावेळी सगळी साखळी म्हणजे इतर कड्या कमी जास्त इंटॅक्ट जरी राहिल्या तरी ती सगळी साखळी उत्पादनांची तुटू शकते आणि ते तसंच झालं. ह्याचा परत संबंध चीनशी येतो, कारण ज्यावेळी उत्पादन साखळ्या आपण म्हणतो त्या उत्पादन साखळ्या 500 हजार नव्हत्या. अनेक उत्पादन साखळ्यांच्या म्हणजे केमिकल, गारमेंट, पोलाद किंवा तत्सम धातू किंवा वाहन उद्योग अनेक इंडस्ट्रीमध्ये जाणार, त्याच्यातून शर्ट वगैरे वगैरे बनणार. असं जे होतं ते त्याला म्हणतात एककेंद्री असं म्हणता येईल. गेल्या 30 वर्षाच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये जे बदल झाले त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये त्याला ग्लोबल. हॅलो हॅलो, येतंय ऐकू? हा, काहीतरी गडबड झाली मला वाटतं. रिप्ले झाला. एनिवे, आय एम रेझ्युमिंग. ओके, सो पूर्वीच्या काळातलं उत्पादन 50 वर्षापूर्वीचं, 100 वर्षापूर्वीचं हे एककेंद्रीय होतं. म्हणजे आपल्या किंवा सगळ्या देशांमध्ये समजा वेगवेगळे 100 कारखाने आहेत जे कार्सचं उत्पादन करतात किंवा व्हेकल्सचं उत्पादन करतात. असं होऊ शकलं असतं की चीनमध्ये प्रादुर्भाव झाल्यामुळे तिथले वाहन उद्योग बंद पडले, पण युरोपमधले चालू आहेत, भारतातले चालू आहेत, अमेरिकेतले चालू आहेत. आता तसं नाहीये. आता असं आहे की साखळी पद्धतीच्या उत्पादनामुळे एक कडी जरी तुटली तरी ती कडी संपूर्ण साखळी तोडू शकते. हे 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 आता घडलेलं आहे. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे साखळी उत्पादन साखळीचं जे काही तत्वज्ञान होतं, जे काही प्रारूप होतं, त्याच्यामध्ये देखील चीन हा केंद्रस्थानी होता. कारण का, तर चीनमध्ये मोठ्या प्रमाणावरती ज्याला चीप लेबर असं म्हणतो आपण, ते उपलब्ध केलं गेल्यामुळे अनेक एमएनसीज, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनला केंद्रस्थानी ठेवून ग्लोबल व्हॅल्यू चेन्सची आखणी केली होती. इथे परत मुद्दा मला असं वाटतं की कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या आर्थिक तत्वज्ञानाचा येतो. कारण जरी सगळ्या मॅनेजमेंट स्कूल्स आणि फायनान्सच्या फायनान्सचं जे काही शास्त्र आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचं गाभ्याचं सूत्र असं आहे की रिस्क आणि रिटर्न, परतावा आणि जोखीम ही एकाच वेळे त्याचं मूल्यांकन केलं गेलं पाहिजे. कुठलाही इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेताना रिस्क आणि रिटर्न हे एकाच वेळे त्याचं मूल्यांकन केलं गेलं पाहिजे. जागतिक कॉर्पोरेट आणि वित्त भांडवल हे एवढं नफा केंद्रीय आहे,
ते नफा एके नफा ह्या उद्दिष्टाने एवढं आंधळं झालेलं आहे, की गेल्या 30-40 वर्षात त्यांनी जागतिकीकरणाचं जे प्रारूप तयार केलं, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या डाउन साइड रिस्क आहेत, हे माहीत असून देखील त्याच्याकडे डोळेझाक केली गेली मित्रांनो. लक्षात घ्या. हे सगळं आता गेल्या 5 महिन्यात तुम्ही वेगवेगळं जर लिटरेचर काढलं, मेनस्ट्रीम मधलं लिटरेचर, लेफ्ट वालं लिटरेचर नाही. मेनस्ट्रीम वाल्या लिटरेचरमध्ये हे मान्य केलं जातंय, की वी ओव्हरलूक द रिस्क ऑफ ग्लोबल व्हॅल्यू चेन्स. हार्वर्ड पासून अमेरिकेतल्या मोठ्या मोठ्या संशोधन करणाऱ्या, कुठलं व्यवस्थापनाचं संशोधन, मॅनेजमेंटचं संशोधन करणाऱ्या संस्था आणि तिथे असणारे डॉक्टरेट्स आणि 50, 60, 70 वर्षाचे सगळे मुखंड यांच्या नजरेत जागतिकीकरणाच्या प्रारूपाची डाऊन साइड रिस्क लक्षात न येणं याचे अर्थ तुम्हीच लावा. मी त्याच्यावरती बोलत नाही. मी अजून 5 मिनिटं घेतो. अजून एक मुद्दा जो जागतिकीकरणाशी संबंधित आहे, जो कॉर्पोरेट भांडवलशाहीशी संबंधित आहे आणि त्याचा संबंध कोरोना पॅन्डेमिकनी उडवलेल्या हाहाकारात आहे. तो आहे शहरीकरणाचा. परत एक अशी स्टाईल आहे, एक अशी प्रॅक्टिस आहे, की शहरीकरण वाढलंय असं म्हटलं जातं. मित्रांनो तसं नाहीये. महानगरीकरण वाढलेलं आहे हा त्याच्यातला भाग आहे. मोठी शहरं अधिक मोठी होत आहेत आणि छोटी शहरं ही आक्रस्त आहेत, हा फिनॉमिना आहे. आणि ही मोठी शहरं मोठी का होत आहेत आणि त्याचा संबंध कोरोनाशी कसा आहे? तुम्ही जर भारतात जरी बघितलं तरी मुंबई, दिल्ली किंवा जगातली इतर बघितलं, न्यूयॉर्क, मिलान, वुहान हे सगळे 1 crore प्लस वाली आबादी आहे. मिलियन त्याला मिलियन सिटीज म्हणतात, की जिथली लोकसंख्या काही दशलक्षांमध्ये मोजली जाते. त्याच्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा संबंध, कोरोनाने उडवलेल्या हाहाकाराचा संबंध एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये 2,000 माणसं राहतात का 20,000 माणसं राहतात का 2,00,000 माणसं राहतात ह्या प्रपोर्शनशी आहे. जेवढी जास्त घनता, जेवढी जास्त डेन्सिटी तेवढा कोरोनाने कोरोनाच्या हाहाकार उडवण्याची क्षमता जास्त. कोरोना तोच आहे. पण कोरोना आपल्याला किती डॅमेज करणार ह्याचा संबंध आपल्या राजकीय अर्थव्यवस्थेशी आहे. मग महानगर मोठी का होत गेली त्याचा देखील संबंध जागतिक कॉर्पोरेट भांडवलाच्या राजकीय तत्वज्ञानाशी आहे. महानगर होत गेली, महानगर अजून होत गेली. ह्याच्या मागे कॉर्पोरेट भांडवलाचे आर्थिक हितसंबंध आहेत. कारण जेवढी महानगर मोठी त्या प्रमाणामध्ये श्रममूल्य ज्याला वेतनमान म्हणता येतील, वेजेस म्हणता येतील, ते डिप्रेस राहतात. कारण प्रत्येक महानगरामध्ये ज्याला बेकारांची फौज म्हणतात, ज्याला रिझर्व्ह आर्मी म्हणतात, अनएम्प्लॉईड लोकांची रिझर्व्ह आर्मी, ही रिझर्व्ह आर्मी गावाच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये असणं, फॅक्टरी गेटच्या बाहेर बेकारांची फौज उभी असणं, हा कॉर्पोरेट भांडवलशाहीसाठी वेतनमान कमी ठेवण्यासाठी अत्यावश्यक भाग आहे. ही महानगर आपोआप वाढलेली नाहीयेत. महानगर वसवण्यामध्ये आणि कोट्यावधी लोकांची महानगर वसवण्यामध्ये वेतनमान डिप्रेस ठेवणं गेल्या 40 वर्षामध्ये अमेरिकेपासून अनेक इंडस्ट्रीज मध्ये हे स्टॅटिस्टिकली प्रूव्ह झालेलं आहे, की जर महागाईचा इफेक्ट काढून टाकला तर वेतनमान अनेक दशक स्टॅग्नंट राहिलेलं आहे. आणि ते फक्त काहीतरी कॉन्स्पिरसी थिअरी मधून नाही, तर त्या शहरांमध्ये रिझर्व्ह आर्मी असणं बेकारांची, ज्याच्यातनं ट्रेड युनियनला मोडून काढता येतं, त्याच्यातनं वेतनमान कमी ठेवता येतं, याचा संबंध आहे. त्याच्यामुळे डेन्सिटी वाढवणं शहरांची ही कॉर्पोरेट भांडवलशाहीला वेतनमान कमी ठेवण्यासाठी गरजेचं आहे. कॉर्पोरेट भांडवलशाहीचा महानगर वसवण्याचा दुसरा जो हितसंबंध आहे त्याचा संबंध रिअल इस्टेटशी आहे. महानगरांमध्ये तुम्हाला माहितीये की जमीन ह्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनची खासियत ही आहे की जमिनीचा मागणीप्रमाणे पुरवठा करता येत नाही.
ओके, इट्स अ इनइलॅस्टिक फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे. जमीन तेवढीच असते, परंतु जसजशी मागणी वाढणार त्या प्रमाणात जमिनीचे भाव वाढतात आणि जमिनीचे भाव वाढल्यामुळे जागतिक कॉर्पोरेट वित्त भांडवलशाहीचं जे दुसरं भावंड आहे, ज्याला आपण स्पेक्युलेटिव्ह कॅपिटल म्हणतो, सट्टेबाज भांडवल म्हणतो, त्या सट्टेबाज भांडवलाला निरनिराळे इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यूज तयार करणं आणि मोठ्या प्रमाणावरती स्पेक्युलेटिव्ह कॅपिटल हे जगभरच्या महानगरांच्या रिअल इस्टेटमध्ये गेल्या 40 दशकामध्ये ऍब्सॉर्ब केलं गेलं. हे तेव्हाच घडू शकतं ज्यावेळी महानगरांमधली डेन्सिटी आणि महानगरांमधल्या जमिनीची मागणी ही डिस्प्रपोर्शनेट वाढलेली असते. त्याच्यामुळे महानगर करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती होणं, करोनाच्या प्रादुर्भावाने होणारा हाहाकार हा महानगरीय फिनॉमिना आहे, हे लक्षात घ्या. आणि महानगर ही शासन निर्मित आहे, ती पॉलिटिकल इकॉनॉमीचा भाग आहे. हा संबंध आपण लक्षात घेऊया. मी माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे येतोय, राजकीय अर्थव्यवस्थेच्या. तो आहे गेल्या 30-40 वर्षामध्ये नव उदारमतवादी राजकीय आर्थिक तत्वज्ञानाने शासन व्यवस्थेला पूर्ण आक्रसून टाकलं. पूर्ण इट श्रंक द नेशन स्टेट. ओके, ही त्याची फिलॉसॉफी आहे, हा गाभ्याचा भाग आहे. आणि आजच्या काळात आपण बघत आहोत की शासन व्यवस्था एवढी कमकुवत केली गेली. मी अमेरिका वगैरेचं नाही आणत आहे उदाहरण, तिथे तर ते प्रॉब्लेम अतिशय आहेच, परंतु ती राष्ट्र अधिक विकसित आहेत, अधिक रिसोर्सफुल आहेत. अमेरिकेने एका झटक्यामध्ये $2 ट्रिलियन पॅकेज ते देऊ शकतात वगैरे वगैरे. पण भारतासारख्या देशामध्ये जिथे गरिबांची संख्या खूप आहे, अनेक पायाभूत सुविधा आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, तिथे शासन व्यवस्था बळकट नसल्यामुळे किंवा शासन व्यवस्था कमकुवत झाल्यामुळे जे काही प्रश्न तयार झालेले आहेत त्याचा आपण बघतच आहोत. मी सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा, ज्याचा ओव्हरऑल हायजीनशी संबंध असतो आणि ओव्हरऑल हायजीनचा संबंध नागरिकांच्या प्रतिकारक क्षमतेशी असतो आणि प्रतिकारक क्षमतेचा संबंध कोरोना तुमच्यावरती हल्ला करणार की नाही ह्याच्याशी असतो. अशी ती सगळी चेन आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे शासन कमकुवत राहणं, शासनाच्या विविध सेवा ह्या भ्रष्टाचार असा सारखा मंत्र जागर केल्यामुळे सगळी डिपार्टमेंट्स, म्युन्सिपालिटी घ्या, ग्रामपंचायती घ्या, मंत्रालय घ्या, एवढी शबल करून टाकली गेल्या 30 वर्षामध्ये. परंतु हे पण खरं आहे की आजच्या घडीला कोणीही एकही प्रायव्हेट एजन्सी ज्याला कोरोना योद्धा म्हणून मीडिया सेलिब्रेट करते आणि आपण त्यांना कुनिरसाद करूया, जे आपले वेगवेगळे आपले जे काउंटर पार्ट्स आहेत, म्युन्सिपालिटी मधले, पोलिसांमधले, मंत्रालयांमधले, सार्वजनिक मालकीच्या इस्पितळांमधले, हे सगळे सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे आपले भाऊ बहीण आहेत आणि तिथे कुठलंही खाजगी एजन्सी त्यांना कोरोनाला जाऊन भिडत नाहीये. त्याच्यामुळे शासनाला कमकुवत करणं फक्त त्यांचे म्युन्सिपालिटी आणि हे नाही, तर दुसऱ्या बाजूला शासनाच्या कर संकलनावरती मर्यादा आणणं, कर वाढीला विरोध करणं सातत्याने, शासनाच्या कर्ज उभारणीला विरोध करणं, एकंदरच शासनाचे वित्तीय स्त्रोत यांचं ज्याला स्ट्रँग्युलेशन म्हणतात, त्याचा दम घुटवून टाकणं, गळा दाबून, अशा पद्धतीचं सगळं तत्वज्ञान असल्यामुळे शासन हे अतिशय कमकुवत राहिलेलं आहे आणि त्याच्यातून एकंदरच समाजाची कोरोनाला किंवा कोरोनाच्या प्रादुर्भावाला किंवा कोरोनाने उडवलेल्या हाहाकाराला सामोरं जायची जी कुवत आहे, ती कुवत शासन किती सामर्थ्यवान आहे, शासन यंत्रणा किती सामर्थ्यवान आहे, शासनाकडे किती पटीचे वित्तीय स्त्रोत आहेत, याच्याशी त्याचा संबंध आहे. हा त्याचा जैविक संबंध आहे. मला असं वाटतं की मी इथे थांबतो आणि मला आवडेल की तुमचे काही जे प्रश्न वगैरे असतील ते आपण घेऊ. आणि भरत, इट्स ओके? ओके, बोल ना, जरा शांत बस. हॅलो हॅलो
हा, मी निलेश भांबरे बोलतोय. हा, मी प्रश्न विचारू इच्छितो सरांना. हॅलो, आवाज येतोय माझा? हा नाही हा भारत, सर. एक सेकंड, जस्ट पॉइंट ऑफ ऑर्डर. भारत, मी डायरेक्ट घेऊ का तू मॉडरेट करणार आहेस? कसं डायरेक्ट घेऊ का मी? हा, नाही नाही, व्हॉट आय मीन की तुझ्याकडे काही गोळा झालेत का आधी? अच्छा, ओके, मग ठीक आहे, मग मी डायरेक्ट घेतो, नो इश्यू. आय विल आन्सर दॅट. या, श्रद्धा कदम, कोण बोलतोय? मी निलेश भांबरे बोलतोय सर. नमस्कार. निलेश भांबरे, नमस्कार. हा. आपण व्हिडिओ चालू करू शकता का तुम्ही? पण मी ऑडिओनेच बोलतो. नाही, मला तुमचा चेहरा बघायला आवडेल. सध्या मी दाढी वगैरे वाढली त्याच्यामुळे आय एम हायडिंग माय फेस. माझी पण दाढी आहे. ठीक आहे सर. ओके सर. वी आर ऑल्सो फ्रेंड ऑन द फेसबुक. आय इन्सिस्ट. हा, यू मे नो. इतरांचा कमी वेळ घेऊया, बोला. हो, ओके सर. ओके सर, आपण हे, हॅलो. हा, बोला. हॅलो. हा, सध्या ड्रायव्हिंग सीटवर हे जे ग्लोबलायझेशन आहे याच्यावर एकीकडे एकेकाळी कम्युनिस्ट असलेला चीन आहे. हॅलो सर. हो. चीनला या जागतिकीकरणाची एवढी भुरळ का पडावी? आणि आपण सार्वजनिक क्षेत्रात बोलतो, पण सार्वजनिक क्षेत्रामध्ये जी नोकरशाही खूप हे होते किंवा भ्रष्टाचार, अकार्यक्षमता ती फोपावते आणि त्याच्यामुळेच प्रायव्हेट सेक्टर वाढलंय असं वाटत नाही का? इव्हन आपण सुद्धा जी लस भेटते ना प्रायव्हेट याच्यामध्ये, ज्या नेहमीच्या बाळांच्या लसी असतात, ते सांगतात आम्ही सरकारच्या याच्यातून आणतो, पण तरीही लोकांचा असं असतं की आम्हाला प्रायव्हेट मध्येच ट्रीटमेंट घ्यायची आहे. मग ते चांगले बेटर, ते पैसे जरी उकळत असले तरी ते ट्रीटमेंट बेटर देतात या गोष्टींमुळे. किंवा आपण टॉल भरून जो रस्ता वापरतो तो रस्ता, आणि PWD एका वर्षी रस्ता बांधते आणि दुसऱ्या वर्षी उघडून जातो, अर्धाच रस्ता. त्याच्यामुळे असं तुम्हाला वाटतं का? थँक्यू सर. मी थांबवतोय तुम्हाला. आणि मला देखील अशी विनंती आहे की जे कोणी हे ऐकतायत आणि ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत, मुद्दा असा आहे की मी जी काही मांडणी केली, मला मान्य आहे की तुमच्या मनांचे तळ त्याच्यामध्ये ढवळले गेले असतील. आणि जागतिकीकरण हा विषयच असा आहे की त्याच्यातून अतिशय ज्याला व्यापक संदर्भ असलेले प्रश्न समोर येऊ शकतात. परंतु मला सगळ्यांना विनंती अशी आहे की प्लीज 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 नॅरो डाऊन युअर क्वेश्चन्स टू द थीम विच आय हॅव इलॅबोरेटेड. अदरवाईज आपल्या चर्चा या मोठ्या प्रमाणावरती भरकटतील. निलेश, ऐकताय का तुम्ही? निलेश, ऐकताय का तुम्ही? करोनाच्या लस संबंधी विचारतो. नाही, असं तुम्ही विचारलेल्या प्रश्नातला जो रिलेव्हंट भाग आहे तो आहे, परंतु सगळ्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही, कारण ते उत्तर असं होणार नाही. ऐका जरा, ते उत्तर असं 2-3 मिनिटात होणार नाही. त्याच्यामुळे मी एकालाच जर 10-15 मिनिटं उत्तर देत बसलो तर आपण इतरांचा वेळ खाऊ आणि इतरांना प्रश्न विचारायला वेळ ही व्यापक प्रश्न टाळा, अतिशय पॉइंटेड प्रश्न विचारा. आणि मी उलगडून दाखवला जो कोर आहे की महामारी आणि राजकीय अर्थव्यवस्थेची फ्रेम यांच्यामध्ये असलेला स्ट्रक्चरल मिसमॅच ही माझी थीम होती. त्या थीमला अनुसरूनच प्रश्न विचारा ही माझी तुम्हाला विनंती आहे. आपण भेटत राहणार आहोत नंतर पण ते सगळं करू. तर निलेश, तुमच्या प्रश्नांमधला जो मला अपील झालेला धागा आहे, खाजगी वर्सेस सार्वजनिक, मुद्दा असा आहे की खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र यांच्यामधली जी तुलना केली जाते त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा सेवेची गुणवत्ता आणि एफिशियन्सी हे मुद्दे मोठ्या प्रमाणावरती आणले जातात. खाजगी क्षेत्र ज्यावेळी ज्याला कॉल ऑफ सोसायटी असं म्हणतात, आज सगळ्या राष्ट्रांनी, आज सगळ्या समाजांनी एक आवाहन केलेलं आहे की पुढे या, मदत करा, समाजाला मदत करा, रोगांना मदत करा. खाजगी क्षेत्र येते का? हा मुद्दा असा आहे की
खाजगी क्षेत्र त्याच वेळी त्याची एफिशियन्सी दाखवू शकतं, खाजगी क्षेत्र त्याच वेळी त्याची दाखवू शकतं जेव्हा त्याला अपेक्षित त्याला मिळणार आहेत. त्याला जर ह्याचं आश्वासन त्याला जर हा कोण आहे, त्याला जरा व्हिडिओ म्यूट करायला सांगा. कोण आहे कळत नाही. श्याम जरा व्हिडिओ म्यूट कर प्लीज. श्याम हा व्हिडिओ म्यूट कर आणि अनम्यूट हो प्लीज. लक्षात येत आहे का? तर खाजगी क्षेत्र किंवा खाजगी भांडवल हे पूर्व अट प्री कंडिशन घालूनच वस्तुमाल आणि सेवाचं उत्पादन काढणार आहे. ती पूर्व अट पॅन्डेमिकच्या काळात सॅटिस्फाय होऊ शकत नाही. म्हणून खाजगी भांडवल किंवा खाजगी मालकीची मुद्दे आपण हे दोन मुद्दे वेगळे करूया. सार्वजनिक मालकीची इस्पितळं किंवा सार्वजनिक मालकीच्या सेवा याची एफिशियन्सी गेल्या 4 महिन्यात आपण बघतोय. तुम्ही काय एफिशियन्सीच्या गोष्टी करता? सार्वजनिक मालकीच्या इस्पितळातले डॉक्टर्स आपला जीव देत आहेत, जीव. आणि तुम्ही एफिशियन्सीच्या गोष्टी करता. कितीतरी खाजगी डॉक्टरनी आपापले दवाखाने बंद केलेले आहेत. कोण? साधे जनरल प्रॅक्टिशनर्स. कशाच्या भीतीने? की कोण रोगी आला. तुम्हाला काय वाटतं की कोरोना आल्यामुळे इतर सगळे रोग पृथ्वीवरून किंवा आपल्या देशातून नाहीसे झाले? सगळे रोग तेच आहेत आणि त्यांना ट्रीटमेंट कुठे आहे? जर नॉन कोविडची जी एलिमेंट्स आहेत, नॉन कोरोनाची जी एलिमेंट्स आहेत, त्यांना सर्व्हिस मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या ठिकाणचे डॉक्टर द्यायचे. त्या सगळ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने, मी सगळे वगैरे म्हणत नाही, सॉरी, आय विड्रॉ माय वर्ड्स. मी खूप जनरलाइज बोलू इच्छित नाही, परंतु सार्वजनिक वर्सेस खाजगी याच्या तुलनांमध्ये फक्त एफिशियन्सी आणि गुणवत्ता असे तुच्छ आणि संकुचित निकष न लावता अधिक व्यापक निकष लावायची गरज आहे. ही संकट काळी कोण उभं राहतं? पॅन्डेमिक हे संकट आहे. तिथे कुठल्याही प्रकारच्या खाजगी सेवा उभ्या राहत नाही आहेत आणि हा समाजाने घ्यायचा काल आहे. तुम्ही पण नागरिक आहात, मी पण नागरिक आहे. त्यामुळे आय डोंट वॉन्ट टू लॉक हॉर्न्स. सार्वजनिक वर्सेस खाजगी हा अतिशय दिशाभूल करणारा डिबेट या देशात गेले 4 हॅलो माइक म्यूट झाला आहे संजय भाऊ. ओके, आता ओके, आता येतोय. ओके जरा पुन्हा ते वाक्य रिपीट. लेट मी कन्क्लूड. सार्वजनिक विरुद्ध खाजगी, विशेषतः इथे जे ऐकणारे लोक आहेत, नंतर फेसबुक वरती ऐकतील, त्या तरुणांना माझं अगदी कळकळीचं आवाहन आहे की गेले 40 वर्ष सार्वजनिक विरुद्ध खाजगी ही जी काय कोंबड्यांची झुंज लावली गेली आणि तुमचे बुद्धिभेद केले गेलेले आहेत, त्याच्यातून तुम्ही बाहेर या. आपल्याला सार्वजनिक क्षेत्र पाहिजे, आपल्याला खाजगी क्षेत्र पाहिजे, परंतु ह्या बायनरी मध्ये विचार करणं सोडा. त्याच्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत त्या आपल्याला वापरल्या पाहिजेत आणि समाजाचं भलं कसं होईल, लोकांचं वेलफेअर, लोकांचं लोककल्याण कसं जास्तीत जास्त साधलं जाईल हे बघा. कृपया सार्वजनिक क्षेत्राला एका रंगात रंगवू नका आणि बदनाम करण्याच्या कटामध्ये सामील होऊ नका. हा पुढचा प्रश्न. हो सांगा ना तुम्ही. बरं, असे छोटे छोटे प्रश्न विचारा. मला हा आवडला प्रश्न. असे छोटे प्रश्न विचारलेत आणि ते आपली जी थीम आहे आजच्या विषयाची, त्या थीमशी आजूबाजूला असणे विचारा. खूप व्यापक प्रश्न कृपया विचारू नका. तर मला स्वतःला असं वाटतं की मी परत म्हणेन की कोरोना हे जरी महामारी असली आणि एक असं वरकरणी चित्र असं दिसत असलं की अरे अमेरिकेसारखा विकसित देश पण त्याला बळी पडतोय आणि आफ्रिकेतले किंवा भारतासारखा गरीब देश पण बळी पडतोय. झोपडपट्टीतले गरीब पण तिथे मृत्यू पावतायत.
आणि न्यूयॉर्कच्या अप मार्केट मधले श्रीमंत पण बळी पडतायत. आणि ह्या सगळ्या ह्याच्यावरती आधारित असं दिसतंय की कोरोना सारखा दुसरा सेक्युलर हा रोग आपण पाहिलेला नाहीये. कोरोना अतिशय सेक्युलर आहे. अशा पद्धतीची मांडणी मी माझ्या वाचनात आलेली आहे, मी ऐकलेली आहे. मुद्दा असा आहे की जसं म्हणतात डेव्हिल लाईज इन डिटेल्स. अमेरिकेमध्ये हे डिटेल्स, कारण अमेरिकेच्या अ, अ, आकडेवारी गोळा करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्या अतिशय प्रगत आहेत. जर तुम्ही CNN बघत असाल तर न्यूयॉर्कचे जे गव्हर्नर आहेत ते अगदी 1-2 आठवड्यापर्यंत दररोज 9 का 9:30 वाजता, म्हणजे भारतीय वेळेनुसार 9 ते 9:30 वाजता न्यूयॉर्क गेल्या 24 तासामध्ये काय झालं ह्याचं ग्राफिक्स आणि आकडेवारी अतिशय सुंदर पद्धतीने अर्ध्या तासात मांडायचे. इट वॉज अ लेसन टू बी लर्न बाय एव्हरीवन, पर्टिक्युलरली दोज प्रोफेशनल्स हु आर इंटरेस्टेड इन दीज टॉपिक्स. मुद्दा काय आहे की अमेरिकेमध्ये आकडेवारी अतिशय रिच आहे आणि ती ऑनलाईन उपलब्ध आहे. त्याच्यातनं दिसतंय असं की अमेरिकेतल्या कोरोना प्रादुर्भावाला आणि अमेरिकेतल्या कोरोनानी बळी पडलेल्या लोकांमध्ये वर्गीय आणि सामाजिक आयाम अतिशय मोठ्या प्रमाणावरती आहेत. अमेरिकेमध्ये कोरोना बळींमध्ये कृष्णवर्णीयांची जी संख्या आहे ती कृष्णवर्णीयांच्या अमेरिकेतील लोकसंख्येमधलं जे प्रमाण आहे त्याच्या काही पटीने जास्त आहे. तीच गोष्ट लॅटिन ज्याला लॅटिनो अमेरिकन म्हणतात, लॅटिन अमेरिकन आलेले स्थलांतरित आहेत त्याच्याशी आहे. आता राहिला मुद्दा भारतासारख्या देशाचा. आत्ता भारतामध्ये समोर येणारी आकडेवारी ही ऍग्रिगेट स्वरूपाची आहे. जास्तीत जास्त मी बघितलं वर्तमानपत्रांमध्ये वगैरे तर एज रिलेटेड आहे आणि लोकेशन रिलेटेड आहे. शहरात आहे का, भंडारा जिल्ह्यात किती आणि मुंबईत किती वगैरे वगैरे. पण जात आणि वर्गीय किंवा आदिवासींमध्ये किती झालेले आहेत, शेड्यूल कास्टमध्ये किती झालेले आहेत, वेगवेगळ्या धर्मांमध्ये किती बळी किंवा प्रादुर्भाव झालेले आहेत. मला असं वाटतं ही आकडेवारी मुळात गोळा केली जाते का आणि गोळा केल्यानंतर ती कधी प्रसिद्ध होईल माहित नाही. परंतु ज्यावेळी होईल त्यावेळी आय विल नॉट बी सरप्राइज की त्याला देखील एक वर्गीय जातीय आयाम असतील. ह्याच्याबद्दल मला हे म्हणजे शंका नाही. एकच हे सांगेन मी की एक संस्था आहे विकास अध्ययन केंद्र मुंबईमध्ये आणि त्याच्या रेणुका कड ह्या त्याचं सगळं सूत्रसंचालन करतात. तर विकास अध्ययन केंद्रांनी कोरोना वेगवेगळ्या समाज घटकांना कसा पीडत आहे या संदर्भातली एक पुस्तिका ते तयार करतायत. इट इज अबाउट टू बी पब्लिश्ड. मी त्याला एक छोटी प्रस्तावना टाईप किंवा माझ्या कॉमेंट्स असं त्यांना फीडबॅक मी दिलाय म्हणून मला ते माहिती आहे. एक 100 पानाचं. तर रेणुका कडना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना, की समाजातले जे दुर्लक्षित घटक आहेत. अगदी मला खूप आवडलं त्यांचं. वृद्ध, तृतीयपंथी लोक, बाल कामगार या सगळ्यांना कोरोनानी कसं डिस्प्रपोर्शनेटली त्याचा प्रादुर्भाव आणि हे झालेलं आहे असं ते आहे. तर ती पुस्तिकाचा तुम्ही जरूर ट्रॅक ठेवा. हा, पुढचा प्रश्न. हा, परत मी त्या ह्याच्याकडे जाईन की ज्याचे आपल्या वेळेच्या मर्यादांमुळे ते सगळे जे काही आयाम होते ते मी स्पर्श केले नाहीत. परंतु गेल्या 10-15 वर्षामध्ये सार्स आणि मार्स आणि एल्वा आणि निपा आणि मला माहित नसलेले असे छोटे मोठे साथीचे रोग का आले ह्याची जी काही कारण मीमांसा, मी एक्सपर्ट नाही, कारण व्हायरोलॉजी विषाणू जे काही शास्त्र आहे ते खूप मोठं आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि ते ऐऱ्या गैऱ्याचं काम नाहीये. ते त्याच्यात खूप
कमी लोक एक्सपर्ट आहेत आणि ते जे कोण बोलतात, जे काही सांगतात ते आपण सगळ्यांनी अतिशय जबाबदारीने ऐकण्याची गरज मला वाटते. त्याच्यामुळे त्याच्यातनं मला जे काही कळलं, त्याच्यात जी काही आर्टिकल्स वगैरे वाचली, की गेल्या अनेक वर्षात परत त्याचा संबंध आपल्या मगाच्या सगळ्या मांडणीशी जातो. राजकीय अर्थव्यवस्थेच्या, पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास गेल्या 40 वर्षात जो झालेला आहे. त्यांनी पृथ्वी तलावावरती मानवाशिवाय जे काही पशु, पक्षी, प्राणी ह्यांचा जो काही अधिवास राहिलेला आहे, त्याच्यावरती त्याचं आक्रमण आहे. त्याच्यामुळे माणूस आणि इतर पशु, पक्षी, प्राणी संपर्कात येणं आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू हे माणसाकडे संक्रमित होणं, असा तो सगळा फिनॉमिना आहे. त्याच्यामुळे कोरोना असा वुहानमध्ये एकदम धूमकेतू सारखा उगवला असं जरी वाटलं, तरी मला असं वाटतं की त्याची मुळं खूप खोलवर आहेत आणि जे कोणी तज्ञ ह्या विषयातले जाणकार आहेत, जे जे मनुष्याच्या भवितव्याबद्दल चिंतित आहेत, जगाच्या भवितव्याबद्दल चिंतित आहेत, ते खूप काय काय बोलत असतात, सांगत असतात. मुद्दा असा आहे की आपल्या आपल्या आपण समाज म्हणून आणि राष्ट्र म्हणून आणि आपले शासनकर्ते यांना ते कान आहेत का? लोक बोलतायत, इशारे देत आहेत, मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे. त्यामुळे कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, मुद्दा असा आहे की मी त्याचे दोन भाग करीन काय करता येईल याचे. एक आहे ताबडतोबीच्या उपाययोजना आणि दुसऱ्या आहेत दीर्घकालीन उपाययोजना. उदाहरणार्थ ताबडतोबीच्या योजनांमध्ये आत्ता ज्या पद्धतीने वेगवेगळ्या वेगवेगळ्या खाटा असलेली इस्पितळ सदृश सेवा ज्या काही तयार केल्या गेल्या, ज्याचं आपल्याला खूप म्हणजे वी शुड थँक आवर स्टेट, आयदर महाराष्ट्र स्टेट किंवा अजून कुठे कुठे जे काही प्रयत्न चालू आहेत, की त्याला वॉर फुटिंग म्हणता येईल असं ते सगळं. तर ह्याचं नॉर्मलायझेशन कसं करता येईल, की बाबा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किमान 100 खाटांचं, 200 खाटांचं इस्पितळ ते 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 नफा कमावतं का तोटा कमावतं ह्याच्या पलीकडे जाऊन ह्या सगळ्या सेवा तयार करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे असे जे काही मॉडेल्स उभी राहत आहेत, त्याचं नॉर्मलायझेशन भविष्यात कसं करता येईल आणि त्यातला एक परमनन्स कसा देता येईल, अशा दृष्टीने हे आवाक्यातल्या गोष्टी आहेत असं मी म्हणेन. आवाक्यातल्या गोष्टींमध्ये परत ताबडतोबीच्या गोष्टींमध्ये व्हॅक्सिन आणि औषधं ह्याच्यावरती तुंबळ युद्ध होऊ शकतं, रक्तरंजित युद्ध होऊ शकतं आणि त्याचा संबंध प्राइसिंगशी असेल, की ज्यावेळी व्हॅक्सिन तयार होईल, ज्यावेळी औषध तयार होईल, त्यावेळी त्याची किंमत काय असणार, ते व्हॅक्सिन आणि ते औषध अतिशय ज्याला वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मानवी वस्त्यांपर्यंत ते पोचवणं, त्याचं टोचण करणं, ती औषधं देणं, त्याचं मॉनिटरिंग करणं, याच्यासाठी प्रचंड यंत्रणा लागणार आहे आणि लोक अंगावरची वस्त्र विकायला तयार होतील इथपर्यंत आज लोकांची भयचकित अवस्था आहे, मानसिकता आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ताबडतोबीचं जे आव्हान आपल्या शासन संस्थेकडे असेल, राज्य आणि केंद्राच्या, तर ज्यावेळी ते व्हॅक्सिन तयार होईल त्याच्यावरती किमतीचं नियंत्रण अतिशय म्हणजे मी तर म्हणतो ते फुकटातच दिलं पाहिजे, अशी ती मागणी आत्तापासून खरं लावून धरली पाहिजे. कारण मी म्हणेन दिस इज नॉट अ पर्सनलाइज मेडिकल सर्व्हिस, एज आय सेड, की तू करोना युक्त असशील तर मी करोना युक्त होणार आहे. हे बेसिक सत्य आहे करोनाच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे तू बरा होणार हवाय, तुझी ती व्यक्तिगत काही आकांक्षा नाहीये. जसं कार घ्यायची मला तसं नाहीये की मला करोना मुक्त व्हायचंय. तू करोना मुक्त होणं ही मी करोना मुक्त राहण्यासाठी पूर्वअट आहे. अशी जर कंडिशन असेल तर मला असं वाटतं की आता जसं टेस्टिंग केलं जातंय त्या पद्धतीने वॉर फुटिंग वरती ज्यावेळी ते तयार होईल, हे अल्पकालीन आहेत. दीर्घकालीन खूप मुद्दे सांगता येतील. जो मनात येतोय, जे माझ्या मांडणीशी संबंधित आहे, तो आहे महानगरांचा, की खरं तर किती वेळ आहे आपल्याला माहित नाही परंतु भारतामध्ये 5,500 शहरं हे गॅझेट नोटिफाईड शहर आहेत, म्हणजे ज्यांना शहर म्हणून मान्यता दिलेली आहे. आणि त्याला सेन्सस अर्बन सेंटर्स म्हणतात.
की विशिष्ट भूभागामध्ये जर लोकसंख्या अमुक अमुक असेल तर त्याला त्याला म्हणतात सेन्सस सिटी, तर ती जवळजवळ 8,000 आहेत आपल्या भारतामध्ये. तर विकेंद्रित ज्याला म्हणता येईल, विकेंद्रित उत्पादन केंद्र ही जर हलवता आली आणि आत्ताचं जे डेन्सिफिकेशन आहे ते जर अतिशय प्लांट पद्धतीने पसरवता आलं तर अशा अनेक मला वाटतं उपाययोजना दीर्घकालीन काढता येतील. आपली मुलं, आपली नातवंड, आपल्याला न झालेली पतवंड, यांच्याबद्दल आपल्याला खरंच काही जिव्हाळा असेल मित्रांनो, तर धिस इज द टाइम टू ऍक्ट. धिस इज द टाइम टू ऍक्ट. ओके, फक्त त्यांना खेळणी आणून देणं आणि चॉकलेट आणून देणं आणि त्यांच्यासाठी लाखो रुपयाच्या सेव्हिंग्ज इकट्ठा करणं हा 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 पुरावा नाहीये की तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम वाटतं. हा, अजून हा, जरा परत एकदा बोला. इनहेरंट नाही, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की अर्बन प्लॅनिंग हा जो विषय आहे, आम्ही TISS मध्ये मी ज्या ठिकाणी शिकवतो तिथे अर्बन प्लॅनिंग हा विषय आम्ही आहे. मी स्वतः शिकवत नाही, परंतु अर्बन प्लॅनिंग हा गेली 200 वर्ष विकसित झालेलं एक शास्त्र आहे. आणि मी परत परत मित्रांनो, मी माझं सगळं अपील इथे कोण जे माझ्या वयाचे असतील त्यांच्यासाठी नाहीये. वी हॅव स्पेंट फोर्स मित्रांनो, मी तरुणांना सांगतोय. ज्ञानाची कमतरता नाही मित्रांनो, ज्ञानाची कमतरता नाही. राजकीय इच्छाशक्तीची कमतरता आहे. रादर कमतरता पण नाहीये. त्याला त्याला एका विशिष्ट पद्धतीने कास्ट केलं गेलेलं आहे. राजकीय अर्थव्यवस्थेचे जे काही निर्णय घेतले जातात, ती निर्णय प्रक्रिया हायजॅक केली गेलेली आहे. त्याच्यामुळे अर्बन प्लॅनिंग हा जर विषय असेल, त्या अर्बन प्लॅनिंगमध्ये किती भूभागामध्ये किती माणसांना राहू द्यायचं, शहरांच्या मध्ये झोपडपट्ट्या कमीत कमी व्हाव्यात, तयार व्हाव्यात आणि ज्याचा संबंध सार्वजनिक आरोग्याशी वगैरे असतो. हे काय, याच्यासाठी काय तुम्हाला अर्बन प्लॅनिंग वरची पुस्तकं वाचायची गरज आहे का? त्याच्यामुळे शहरीकरण जे काही झालं मागच्या 30-40 वर्षामध्ये, ते ज्ञानाच्या अभावी झालेलं नाही. अरे यार, मला माहीतच नव्हतं अर्बन प्लॅनिंग कसं करायचं, असं ते नाहीये मित्रांनो. त्याच्या मागे इकॉनॉमिक इंटरेस्ट आहे. मी परत सांगेन. आणि इकॉनॉमिक इंटरेस्ट मी तुम्हाला 2 दिले, कारण वेळेच्या अभावी. त्याची मोठी यादी करता येईल, की हे कॉमन सेन्स आहे, की एखाद्या शहरामध्ये ज्यावेळी अनेक बेकारांच्या किंवा अ, अ, ज्याला पार्शली एंगेज्ड म्हणतात, अशा अशा तरुण जे काम वर्कफोर्स ज्याला म्हणतात, जे काम करू शकतात, अशा वर्कफोर्सची जर संख्या ठेवली तर तो जो कोणी कामगार आहे, ज्याला आता ₹25,000 मिळतायत, ₹15,000 मिळतायत, तो मागणी करू धजावेल का? की "ओ मालक, मला ₹15,000 वरती मी 2 वर्ष काम केलं, आता मला 20,000 करा." मालक, विशेषतः ट्रेड युनियन ऍक्ट आणि संपूर्ण कामगार कायदे आणि कामगार सुरक्षा डायल्यूट होत असताना कोण कामगार धजावेल की मला ₹15,000 ऐवजी 20,000 करा, नाही तर मी काम करणार नाही. त्याला सांगेल तू जा बाहेर. दुसरा जण उभा आहे ₹14,000 काम करण्यासाठी. याच्या मागे इकॉनॉमिक्स आहे. याच्या मागे कॉर्पोरेट आणि फायनान्स कॅपिटलचे हितसंबंध आहेत. हे आपोआप काही घडत नाही. आणि पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये आपोआप काही घडत नाही. हे तुम्ही लिहून ठेवा. त्याच्यामुळे महानगरांची संपूर्ण निर्मिती ही काही आपोआप झालेली नाहीये. त्याच्यामागे कॉन्शियस थिंकिंग आहे, त्याच्यामध्ये लॉबीज आहेत. हां, अर्बन प्लॅनिंगची पुस्तकं आणि शास्त्र माळ्यावरती फेकून देण्याची कृती आहे. आणि तिथली वेगवेगळी जी काही मंत्रालय असतील, म्युनिसिपालिटीच्या वेगवेगळ्या स्थायी समित्या असतील, त्याच्यात कोण बसणार आणि कोण अध्यक्ष होणार आणि कुठले नगरसेवक असणार, काय सांगू? किती सांगू तुम्हाला मी? कुठे-कुठे चालतात मॅनिप्युलेशन्स. हां, चला पुढचा प्रश्न. स्ट्रक्चरल मिसमॅच मी थोडंसं टच केलं, की असे उपाय, असे ओव्हरनाईट मी परत म्हणेन 2 आहेत. 2 त्याचे हे आहेत. एक आहे आरोग्य क्षेत्राशी संबंधित.
परत परत लक्षात घ्या की अ, महामारी आपण आपण कुठल्याही आजाराबद्दल बोलत नाही. जरी करोनाचा आजार असा शब्द प्रयोग आपण करत असलो तरी पॅन्डेमिक इट्स अ डिफरंट ॲनिमल ऑल टुगेदर. हा कुठला असा टायफॉइड किंवा हगवण लागली किंवा अजून काय झालं असे आजार नाहीये ते. पॅन्डेमिक मध्ये अ, प्रत्येकाचं स्वास्थ्य हे दुसऱ्याच्या स्वास्थ्यावरती अवलंबून आहे. ही एकदा क्लॅरिटी आली की इफ इट इज फॉर एव्हरीवन, इफ इट इज फॉर एव्हरीवन, देन ओन्ली इट इज फॉर ऑल. अशा पद्धतीची ती सूत्र जी आहेत, जी कोरोनाने शिकवली. मला स्वतःला मी एवढं मनन चिंतन गेल्या 4 महिन्यापूर्वी केलेलं नव्हतं, कारण हा लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. हे पुस्तकं वाचून येत नाही. हे लाईफ रिअलायझेशन आहे. व्हॉट इज पॅन्डेमिक? अदरवाईज पॅन्डेमिकचे आपण शब्द ऐकलेले असतात. स्पॅनिश फ्लू, 100 वर्षापूर्वी स्पॅनिश फ्लू आला होता, काहीतरी वाचलेलं असतं. पण सिन्स वी आर लिव्हिंग थ्रू इट. आपण जर आता आपण ज्या अनुभवातून जातोय त्या वेदनादायी प्राणांतिक अनुभवाशी प्रामाणिक असू तर सगळी सोल्युशन्स जी आहेत ती राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये लक्षात घ्या मित्रांनो. राजकीय अर्थव्यवस्थेला हात घातल्याशिवाय बाकी सगळे बँडेड आहेत. जे बँडेड लावायला पाहिजेत, मी नाही म्हणत आहे. बँडेड म्हणून मी त्याला कमी लेखत नाहीये. आज आपल्या म्युनिसिपालिटीज, राज्य सरकार, आपली केंद्र सरकार जे काय करताय ते फायर फायटिंग आहे, वॉर फ्रंट वरती करतायत. हॅट्स ऑफ टू देम. जे कोणी काम करतायत ते प्रश्नच नाही. मुद्दा असा आहे की अशा पद्धतीचे ह्याच्यात जर नंतर आले आणि माझ्या वाचनात जे आलेलं आहे की शास्त्रज्ञांनी वेळोवेळी ह्याचे इशारे दिलेले आहेत की पर्यावरणाचा नाश म्हणजे फक्त काहीतरी जंगल कमी झालं आणि टुरिस्ट सेंटर्स कमी झाली आणि तापमान वाढलं एवढ्याशी नाहीये. त्याचा मनुष्य जातीच्या भवितव्याशी संबंध आहे. मनुष्य जात ह्या पृथ्वी तलावरती राहणार की नाही राहणार. कल्पना करा यार. कोट्यावधीनी माणसं मेली. हां. आणि विशेषतः असं परत नुसती माणसं जिवंत ठेवणं हा काय उद्देश नाहीये ना आपला. आपला उद्देश हा आहे सिव्हिलायझेशन का, की माणसांना मटेरियल बेस पाहिजे. माणसाची सांस्कृतिक वाढ होण्यासाठी, माणसाचं साहित्य, संगीत, हां, खाणं, पिणं, वेगवेगळी मौज मजा हे तर मानवी लाईफ आहे. तो त्याचा गाभा आहे मानवी आयुष्याचा. पण ते आयुष्याचा उपभोग घेणं, ज्याचा अधिकार सगळ्यांना असला पाहिजे, त्याला मटेरियल बेस लागतो आणि तो मटेरियल बेस अर्थव्यवस्था पुरवत असते. आणि या महामारीच्या ह्याच्यामध्ये हा जो बेस आहे तो उद्ध्वस्त होतो. किती 40 वर्ष जर एखादं मॉडेल उभं करायला जागतिक कॉर्पोरेट वित्त भांडवलाला लागली, तर ते 40 दिवसात किंवा 4 महिन्यात ते मॉडेल कोसळतं. हे हॅव दे थॉट थ्रू? याला थिंकिंग थ्रू म्हणतात. ते केलंय का? आणि तिथे परत संबंध, लॅक ऑफ पार्टिसिपेशन, राजकीय अर्थव्यवस्था, पॉलिटिकल इकॉनॉमी हे आपल्या दैनंदिन आयुष्याच्या दैनंदिन व्होकॅब्युलरी मध्ये हे शब्द गेले पाहिजेत आपल्या, की पाणी येत नाही तर पाणी पुरवठ्याचं राजकीय अर्थशास्त्र काय आहे? व्हॉट इज द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ ड्रिंकिंग वॉटर? सार्वजनिक वाहतुकीवर जे प्रॉब्लेम आहेत, मी मुंबईकर आहे, पण वी हार्डली डिस्कस की सार्वजनिक वाहतूक जी आहे मुंबईची त्याची पॉलिटिकल इकॉनॉमी काय आहे? एवढी दिल्लीमध्ये बघा, दिल्लीमध्ये सगळे रस्ते जाम झाले, प्रदूषण वाढलं. अरे काय आपोआप झालं का? तिथे कार्सची संख्या गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये लाखोनी वाढली. कशी वाढली? ते काय किडे मकोडे आहेत की एकमेकांना हे करून त्यांनी स्वतःची प्रसूती वाढवली. लायसी इश्यू, टॅक्स वाढवा. म्हणजे उपाय खूप आहेत. जर लोक उभे राहिले आणि त्या उभं राहण्याचं प्रतिबिंब आपल्या लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकांमध्ये जर पडलं आणि त्या निवडणुकांमध्ये जनतेला उत्तरदायी असणारे राज्यकर्ते जर निवडले गेले, तर मला नाही वाटत सोल्युशन्स विल बी फार ऑफ. वी आर थिंकिंग पर्सन्स. माणूस खूप
माणूस खूप विचारी माणूस आहे. माणूस हा म्हणजे त्याने ठरवलं तर अनेक गोष्टी तो घडवू शकतो. हे गेल्या हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून जर आपल्याला विश्वास कुठला असेल, तर तो हा आहे की आपण कलेक्टिव्हली अनेक गोष्टी करू शकतो. ते केलं पाहिजे. हा हा मुद्दा आहे. या. हॅलो? हॅलो, ऐकू येतंय? नाही, पर्याय सीमा अ, पर्याय म्हणजे परत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत का वैद्यक? 2 मला असं वाटतं आहे. मी नाही म्हणत की ते कंपार्टमेंटलाइज प्रश्न आहेत. वैद्यक किंवा मेडिकल फ्रंटवरचे किंवा आरोग्य ह्याच्यावरचे आणि अर्थव्यवस्थेबाबत. पण कोरोना हाहाकार मी म्हणालो ते 2 फ्रंटवरती आहे, 2 फ्रंट. अर्थव्यवस्था एका रात्रीत, एका महिन्यात कोसळून पडली. ते स्थलांतरित लोकांचे रोजगार एका रात्रीत जाणं असू दे किंवा अनेक ग्लोबल व्हॅल्यू चेन्स कोलॅप्स होणं असू दे. त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात हाहाकार उडालेला आहे. म्हणजे कोरोनाचा हाहाकार जेवढा वैद्यकीय आहे, तेवढाच आरोग्य आय मीन आर्थिक बाबींशी कुठेतरी निगडीत आहे. उद्योगधंदे बंद पडणे, रोजगार बंद पडणे वगैरे, वगैरे. तर मी सीमा आहे का सीमा? सीमा मी तुला विचारू इच्छितो म्हणजे पर्याय कुठल्या ह्याच्यावरती तुझ्या डोक्यात आहेत तसे? कारण अनेक गोष्टींना मी टच केलेलं आहे, की असे ओव्हरनाईट नाही येणार पर्याय. त्याला आपण काय म्हणतो तसे शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लाँग टर्म अशा पद्धतीने करावं लागेल. परंतु अ अनेक 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 उपाययोजना किंवा आयडियाज ज्याला म्हणता येतील, सूचना, आयडियाज they are they are not meritorious on their face value. Those ideas need to be owned. Those ideas need to be owned by our political leadership. तिथे येऊन सगळं अडकणार आहे. Ideas are not good or bad. I mean, ideas are there, yes. प्रश्न असा आहे की ते ओन केलं जाणार का त्या आयडियाज? किंवा त्यांना त्या आयडियाज इम्प्लिमेंट करण्यासाठी लागणारी वित्तीय साधनसामुग्री उभी राहणार का? आणि ती उभी करणं ही कुठल्या एन-जी-ओ किंवा आपण ऐकतो अनेक टाटा, अझीम प्रेमजी यांनी अमुक कोटी दिले तर मग आय मीन ग्रेट, वी शुड क्लॅप फॉर देम आणि थँक देम. परंतु नो सबस्टिट्यूट फॉर स्टेट, नो सबस्टिट्यूट फॉर स्टेट. आपला आपला अर्थसंकल्प 22-25 लाख कोटी रुपयांचा असतो हा अर्थसंकल्प. Can 10,000 Azim Premji or 1 lakh Tatas can compensate for बजेट? नाही ना. म्हणजे परत तिथेच येतं की कुठल्याही आयडिया, कुठल्याही सूचना ह्या छोट्या-छोट्या छोट्या-छोट्या चालू करूया. मी नाही म्हणत आहे, की अगदी चला मुंबई खाली करा आणि मुंबईच्या जागी 100 शहरं. इट्स रिडिक्युलस. आय नो दॅट. यू कान्ट डू दॅट. यू कान्ट डू दॅट. म्हणून ताबडतोबीचे काय हे तयार असू शकतात मॉडेल्स आणि आत्ताच्या घडीला मी तर म्हणेन, की पुढची वर्ष 2 वर्ष माणसांचे जीव वाचवणं सगळ्या पद्धतीने. मग त्यांना अन्नधान्य पुरवणं असेल, जे केंद्र सरकार जे काय करतंय, रेशन मधनं पोहोचवणं असेल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मधून कॅश पुरवणं असेल, माणसं जिवंत ठेवणं. ओके. व्हॅक्सिन औषधं आल्यानंतर ती एवढे पाडे आणि 7 लाख खेडी आणि एवढ्या झोपडपट्ट्या आणि एवढी घरं, व्हॉट, 30-40 कोटी घरं आहेत आपल्या देशांमध्ये. काय किती यंत्रणा लागेल. आय थिंक सगळं बाजूला ठेवा आणि 2 वर्ष मला असं वाटतं, की हेच ही अर्थव्यवस्था काय असू शकते, अशा पद्धतीचं होऊ शकतं आणि लाँग टर्मच्या ह्याच्यामध्ये महानगरांचं डेन्सिफिकेशन कसं कमी करता येईल, अशी म्हणजे मी सगळ्याचा एक्सपर्ट नाहीये हां. तर हे फक्त एक काय म्हणतात पॉइंटर्स आहेत, पॉइंटर्स. आणि हे खूप महत्वाचे आहेत. म्हणजे मी एक्सपर्ट नाहीये याचं दडपण घेऊ नका किंवा तुम्ही पण एक्सपर्ट नाही याचं दडपण घेऊ नका. आपण सगळे नागरिक आहोत आणि ती एलिजिबिलिटी राजकीय अर्थव्यवस्थेवरती कॉमेंट करायला आणि आम्हाला हे पाहिजे, ही मागणी करायला पुरेशी आहे. कोणीही
कोणीही सगळ्या गोष्टीचा एक्सपर्ट असायची गरज नाही. आपण नागरिक आहोत आणि नागरिक या नात्याने घटनादत्त अधिकार आहेत आपल्याला. आपल्या देशात जे जे काही घडतं त्याच्यावरती टीका टिप्पणी करण्याचे आणि आपल्याला काय पाहिजे याची मागणी करण्याचे अधिकार आपल्याला घटनेने दिलेले आहेत. त्याच्यामुळे एक्सपर्टीज नसणं हा 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 काही तुमची इलएलिजिबिलिटी नाही आहे, एवढंच मी म्हणेन. त्याच्यामुळे सतत बोलत राहूया. युनिक फाउंडेशननी थांबायचं का भारत? भारत थांबायचं आहे? हो हो, माझ्याकडे आहे स्टॅमिना. हा प्रदीप, येस प्रदीप, म्यूट आहे, म्यूट, अनम्यूट कर. या विषयात मला गती नाही, ऐकायला आलो फक्त, मी श्रवण भक्ती करतोय. ओके ओके. झालं, मुद्दे महत्वाचे आहेत पण ते समजून घ्यायला मला वेळ लागेल जरा. हा हा हा. आम्ही प्रांत नवीन आहे माझ्यासाठी. पण काय जरा जड झालं का डिलिव्हरी? नाही नाही, चांगली झाली, छान झाली. ओके ओके ओके. मला एक विचारायचं होतं. हा. संजू भाऊ म्हणाले की 40 वर्ष पब्लिक आणि प्रायव्हेट हे एक झूट आहे असंही म्हटलं, आणि संजू भाऊ नवउदारवादाच्या संदर्भात एक चिकित्साही त्यामध्ये मांडतात, आणि कॉर्पोरेट कॅपिटलिझमने काय पद्धतीने वाट लावली हे पण ते मांडतात, आणि पब्लिक सेक्टरमध्ये आरोग्याच्या संदर्भात मांडणी करताना एका मूलभूत संकल्पनेचा ते उल्लेख करतात की ही माझ्याशिवाय तुम्ही आणि तुमच्याशिवाय मी कोरोनातून मुक्त होऊ शकणार नाही, त्यामुळे ते सार्वजनिक हित ते मांडू बघतात तत्व म्हणून. तर म्हणजे मी ते पब्लिकची, सार्वजनिक क्षेत्राची बाजू घेणारा आहे, त्याचा मी एक समर्थक आहे. आणि खाजगी हे जे काही मूलभूत तत्व आहे, त्याचे जे काही राजकीय तत्वज्ञान आहे, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी चांगल्या आहे आणि त्या अंमलबजावणीच्या पातळीवर चांगल्या आहे, नीतीच्या पातळीवर चांगल्या असं मानणारा मी नाही आहे. तर म्हणून मी म्हटलं की संजय भाऊ मांडताना त्यांच्यामध्ये हा परस्पर अंतर्विरोध मला दिसलाय, तो तसाच आहे की काय अजून त्यांना वेगळं मांडायचंय, की न्यूलिबरलिझम वर तुम्ही अटॅक पण करत आहात आणि सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्र हे डिबेट चाललं गेलं आणि ते बायनरी झालेलं आहे आणि ते आता चालूच राहणार आहे. कारण जर इन्फॉर्मल सेक्टरमध्ये 71% लोकांचे 10,000च्या खाली जर उत्पन्न आहे, हे सार्वजनिक क्षेत्रातून आलेलं काय, आणि त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आता ह्याच लोकांची जास्त वाट लागलेली, तेव्हा सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्र आहे मूलतः ते द्वंद्व आहे, त्याच्यामुळे ते परिस्थितीतून आलेलं आहे असं मला म्हणायचं. याबद्दल जरा. नाही श्याम, माहित नाही मला तुला एक्झॅक्टली काय म्हणायचंय ते, पण मला जे कळलंय त्याच्यावरती मी बोलतो. मुद्दा काय आहे की मुद्दा हा आहे की वी शुड अप्लाय आवर माइंड. ओके, अर्थव्यवस्थेमध्ये जर वेगवेगळी सेक्टर्स काढली, हेल्थ, एज्युकेशन, ऍग्रिकल्चर, ट्रान्सपोर्ट, अमोक तमोक, ओके, वेगवेगळी क्षेत्र काढा आणि त्या क्षेत्रांमध्ये परत सबसेक्टर्स असतात, राईट? हे कॉमन सेन्स तुम्हाला कळेल. थोडंसं जरी इकॉनॉमिक्स माहिती असेल की इकॉनॉमी इज मेड अप ऑफ सो मेनी सेक्टर्स, सब सेक्टर्स अँड सब सेक्टर्स. मुद्दा असा आहे की खाजगी भांडवलाचं जे लॉजिक आहे, खाजगी भांडवलाचं लॉजिक आहे की प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आणि रिस्क मिनिमायझेशन किंवा अमुक, त्याची जी काय एक सेट प्रिन्सिपल्स आहेत. मुद्दा असा आहे की कुठली क्षेत्र ही खाजगी भांडवलाला अमेनेबल आहेत आणि कुठली क्षेत्र ही खाजगी भांडवलाला अमेनेबल नाहीत, हे ठरवण्यासाठी यू हॅव टू अप्लाय युअर माइंड. नव उदारमतवादानी काय केलं? नव उदारमतवादानी अतिशय, ज्याला मूलतत्ववादी म्हणजे काय, जे आपल्याला धार्मिक मूलतत्ववाद्यांमध्ये पण माहिती आहे किंवा आपण बघत असतो की दे रिफ्यूज टू अप्लाय देअर माइंड. दे लुक ॲट थिंग्स इन अ व्हेरी बायनरी वे. ह्याचा माझा बायनरीचा संबंध तो आहे. त्याच्यामुळे मी अर्थव्यवस्थेच्या डिबेटमध्ये सार्वजनिक विरुद्ध खाजगी असा वाद, आय डोंट वॉन्ट टू लॉक हॉर्न्स. ही त्यांना फायद्याचं आहे, हे त्यांना फायद्याचं आहे, सार्वजनिक विरुद्ध खाजगी. आपण म्हणू अच्छा हे कोल्ड ड्रिंक्स उदाहरणार्थ, कोल्ड ड्रिंक्स जाऊ दे ना प्रायव्हेट सेक्टरमध्ये, मला काही त्याचा संबंध नाहीये.
परंतु पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, या अनेक गोष्टी त्याची मोठी यादी काढता येईल, की ज्या खाजगी क्षेत्राला अमेनेबल नाहीत. खाजगी क्षेत्र काही कमी जास्त झालं तर खाजगी क्षेत्र पळून जातं, हे आपण बघतोय आता. रस्त्यांचं उदाहरण घेईन, म्हणजे मी अजून 2 मिनिटं घेतो, की रस्ते म्हणजे टोल रोड आपल्याला सगळं माहिती आहे. आता रस्ता वापरणं ही जर सर्व्हिस म्हटली तर त्याचं कमोडिफिकेशन करण्याला मला असं वाटतं की विशेषतः आपल्यासारख्या विकसनशील अविकसित देशांमध्ये रस्त्यांमुळे विकास होतो का विकासामुळे रस्ते तयार होतात? काय म्हणजे पहिल्यांदा ट्रॅफिक असला पाहिजे. प्रायव्हेट सेक्टर काय करणार? प्रायव्हेट सेक्टर बघेल की अहमदाबाद बडोदामध्ये किती ट्रॅफिक आहे, त्याप्रमाणे तो टोल रोडचं प्रपोजल टाकणार. मुंबई पुण्यामध्ये किती ट्रॅफिक आहे, तेवढं तो टोल रोडचं प्रपोजल टाकणार. तो झारखंडमध्ये प्रपोजल टाकणार नाही टोल रोडचं, पण ते झारखंड मधले, ओरिसा मधले जर रस्ते तयार झाले नाहीत तर तो प्रदेश अविकसित राहणार आहे. त्याच्यामुळे रस्ता हे विकासाचं साधन आहे का नफा कमवायचं साधन आहे, अशा पद्धतीचे अतिशय शार्प डिबेट्स पुढे आणण्याची गरज आहे. कळलं का? मग प्रायव्हेट सेक्टर काय करतं, त्याला चेरी पिकिंग म्हणतात, की फक्त पुणे मुंबई एक्सप्रेस वे ही चेरी जशी आईस्क्रीम वरची चेरी असते ना, तेवढीच फक्त लाल लाल घेऊन खाणार. मग त्याची जबाबदारी काय? असं का नाही होऊ शकत की मुंबई पुण्याच्या ह्याच्यातनं मिळणारं जे काही हे आहे त्या उत्पन्नाचे स्रोत हे महाराष्ट्रातल्या अविकसित भागांमध्ये, दुर्गम भागामध्ये रस्ते बांधणीसाठी झाला पाहिजे. असे डिबेट्स हे पब्लिक डोमेन मध्ये आणण्याची गरज आहे. असा माझा तो मुद्दा होता. नवउदारमतवादाची टीका ही अशा अर्थाने आहे की त्यांनी हे बायनरीनेस आपल्यावरती लादला. मध्यम वर्गामध्ये सार्वजनिक क्षेत्राची बदनामी केली. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे अकार्यक्षम, सार्वजनिक क्षेत्र म्हणजे भ्रष्टाचार, असं लेबलिंग केलं. त्याच्यामुळे अगदी ऍव्हरेज थोडं बहुत वाचन असणारा मुलगा, मुलगी आणि घरं ह्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्राची एवढी निगेटिव्ह इमेज तयार झालेली आहे की मी स्वतः सार्वजनिक क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे. माझे काका आणि त्याचे कोण मामा, तुम्ही आठवून बघा, तुमच्या आधीची अनेक पिढी सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम केली आहे. अतिशय त्यांना अभिमान होता सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा. आणि सार्वजनिक क्षेत्राने गेल्या 150 वर्षाचं जे औद्योगिकरण बघितलं आपल्या देशाचं, हे मोठ्या प्रमाणावरती सार्वजनिक क्षेत्राने केलेलं आहे. रेल्वेज पासून ते अनेक गोष्टी. आज तुम्ही एखाद्या तरुणीला विचारा की तुम्ही पब्लिक सेक्टरमध्ये जाऊन एम्प्लॉयमेंट करणार का? ते म्हणणार नाही. का? कल्चरल टबूज तयार केलेले. अनेक त्यातली अँगल्स आहेत. त्याच्यामुळे आपला जो ब्रेन वॉश केला गेला, सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम्स असतील, आहेत, ते खाजगी क्षेत्रात पण आहेत. आपण त्याच्यावर मात करूया ना. सार्वजनिक क्षेत्रामध्ये जिथे जिथे इनएफिशियन्सीच्या जागा आहेत, जिथे जिथे अकार्यक्षमतेच्या जागा आहेत, त्या सुधारूया. सार्वजनिक क्षेत्राची जी लिडरशिप आहे, वेगवेगळे IAS अधिकारी असतात, त्यांना जर निर्णय स्वातंत्र्य दिलं, त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप कमी केले, तसे कायदे बनवले, कायद्यानेच त्यांना संरक्षण दिलं, तर बघा सार्वजनिक क्षेत्र किती मिरॅकल करून दाखवतं. हे मुद्दे आहेत. मी त्या बायनरीमध्ये जात नाही, त्याचं कारण ओके, समजलं. भारत. ओके. येस, मी फक्त 1च मिनिट घेतो की जसं मी प्रस्तावनेत म्हटलं की युनिक ग्रुप, युनिक फाउंडेशन, युनिक अकॅडमी या सगळ्यांशीच माझे संस्थात्मक आणि व्यक्तिगत संबंध अनेक वर्षांचे आहेत. आणि आत्ताच्या घडीला काय म्हणतात की जे बेस्ट पॉसिबल मोड ऑफ कम्युनिकेशन जो आहे, व्हर्च्युअल डिबेट्स, व्हर्च्युअल झूम आणि ह्या सगळ्याचा त्याचा अतिशय योग्य वापर युनिक करत आहे. आणि माझे विचार आता लूप मध्ये असलेल्यांपर्यंत पोहोचवणं आणि नंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक दस्तावेजीकरण करणं, ज्याचा YouTube वगैरे वरती जाईल असं मला सांगितलं गेलं. त्यासाठी आभार. आणि एकच शेवटचं आवाहन, जर इथे असलेले अनेक जण
अर्थ अन्वयार्थ या फेसबुक ग्रुपचे सभासद नसतील तर त्यांनी जरूर त्याचे सभासद व्हावे. मी खूप त्याच्यावरती ऍक्टिव्ह असतो आणि हे सगळे माझे जे काही विचार आहेत विशेषतः राजकीय अर्थव्यवस्थेबाबतचे माझी जी काही टीका आहे ती तुम्हाला त्यावरती अगदी दररोज त्या पोस्ट पाहायला मिळतील. आणि जसं मी म्हणालो तसं की ह्याच्यात काय ज्ञान देणारा आणि ज्ञान घेणारा असं माझा त्याचा अप्रोच नाहीये. आपला एक राजकीय कॉन्सेन्सस तयार करणं पॉलिटिकल इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये हे त्याचं उद्दिष्ट असेल आणि या छोट्या छोट्या गोष्टी त्याला नक्कीच सहाय्यभूत होतील अशी मी आशा करतो. आभार.